नमस्कार. मला असं वाटतंय सगळ्यांना आवाज माझा येतोय. तुमच्याकडनं थोडंसं तांत्रिक अडचण येते आवाजाची. मला थोडंसं ऐकायला सरांचा आवाज थोडा कमी येत होता. पण हरकत नाही एका साइडनेच बोलत असल्यामुळे ती काही अडचण येणार नाहीये आपल्याला. सगळ्यांना आवाज येत असेल आणि दिसत पण क्लिअर असेल तर जस्ट मला एकदा थंब पाठवा म्हणजे मी सुरू करतो. येस. ओके. अ, तर आपण आता सुरू करूयात. आपण काल बघितलं होतं, की नेमकं बायोलॉजीचा एक जस्ट 2 मिनिटामध्ये मी रिमाइंड करतो. जी लोकं नवीन आलेले आहेत, तशा लोकांनी फक्त 1-2दा थंब करा. म्हणजे मला कळेल, की कोणी नवीन आहे का? ओके. सो आपण काल चालू केलं. पहिलं सेशन आपलं काल होतं. काल त्याच्यामध्ये आपण बघितलं, की म्हणजे अलॉट झालेला सब्जेक्ट जो आहे, तो आहे जनरल सायन्स आणि जनरल सायन्समध्ये आपण बघत आहोत, की नेमकं कुठले-कुठले सब्जेक्ट कव्हर होतात, काय-काय नेमकं त्याच्यामध्ये असते. आणि आयोग म्हणजे एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या दृष्टीने कुठले-कुठले प्रश्न आपल्याला येऊ शकतात. या संदर्भात आपण काल सगळं डिस्कशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली बघितलं, की जनरल सायन्स आपण जेव्हा म्हणतो, तर त्याला आपण जनरल सायन्सला आपण जर सेंटरला ठेवलं, तर त्याच्यामध्ये आपण बायोलॉजी, हायजीन, केमिस्ट्री आणि फिजिक्स असं डिव्हाईड केलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूला लेफ्ट साइडला आपण टेक्नॉलॉजी ठेवलेलं आहे आणि राइट साइडला एन्व्हायर्नमेंट आणि इकॉलॉजी असं ठेवलेलं आहे. म्हणजे जर का आपल्याला जनरल सायन्स हा विषय चांगला व्यवस्थित समजला, त्याच्या कन्सेप्ट जर समजल्या, ते नॉलेज जर आपलं असिम्युलेट झालं, तर नक्कीच आपल्याला टेक्नॉलॉजीचा आस्पेक्ट समजायला सोपं जाईल. कारण हे सगळे सब्जेक्ट एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात. आपण असं कालही म्हटलं, आज परत तेच सांगतोय, की हे सगळे सब्जेक्ट एकमेकांसोबत इंटरलिंक्ड असतात. नुसतं फिजिक्स किंवा नुसतं बायोलॉजी करून होणार नाही. तर सगळे सब्जेक्ट व्यवस्थित कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे बेसिक त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे, ते आपल्याला आलं पाहिजे आणि ती अंडरस्टँडिंग जर आलं, तर आपल्याला ते समजायला नक्कीच सोपं जाईल. इथपर्यंत आपण काल आलो आलो होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं, की बायोलॉजीमध्ये विशेषतः कुठले-कुठले बेसिक घटक आहेत. तर बायोलॉजीचे जे घटक आहेत, ते आपण काल एका अँगलने बघितले. म्हणजे आपण डिव्हाईड केलं बायोलॉजीला झूलॉजी आणि बॉटनीमध्ये आणि झूलॉजीमध्ये आपण स्पेशली शिफ्ट झालेलो आहे ह्यूमन बायोलॉजीमध्ये कारण तो आपला अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा पोर्शन आहे त्याच्यामुळे. तर हा सगळा कालपर्यंतचा भाग होता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ह्युमन बॉडीच्या सिस्टम्स बघितल्या. कालपैकी असलेल्या कोणीतरी मला एक सिस्टमचं नाव टाकणार. काल जे हजर होते त्याच्यापैकी एक सिस्टमचं नाव टाकणार. मी काही सिस्टमची नावं आता सांगतोय. शुभमने जॉइन केलंय त्याला काल होता हे. तर पहिली सिस्टम बघितली आपण सर्क्युलेटरी सिस्टम. त्याच्यानंतर आपण बघितली कोण टाकणार आहे? एका सिस्टमचं नाव म्हणजे किती लक्षात आहे हे पण मला कळेल. किती आपलं ग्रास्प होतंय. काल ज्या एकूण सिस्टम बघितल्या आपण, तर आपण त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम येस, शुभमने उत्तर दिलेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टम बघितली, सर्क्युलेटरी येस, पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम आपण बघितली. त्याच्याच बरोबर आपण मस्क्युलो स्केलेटल सिस्टम आपण बघितली. एक्सक्रिटरी सिस्टमचं आपण बघितलं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण आपण बघितली, राइट शुभम? तर ह्या सगळ्या सिस्टमचा आपण काल एक डिटेल, एक जनरल अंडरस्टँडिंग आपण काल डेव्हलप केलेलं आहे. याचं आपण डिटेल अंडरस्टँडिंग पण करणार आहोत. पण कालचा एक ओव्हरव्ह्यू की ह्युमन बॉडी कशी असणार, कशी असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि ते ऑर्गनाइज फॉर्ममध्ये कसं काम करते, हे कालपर्यंत आपण शिकलेलो आहोत. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की सेल जे आहे बेसिक सेलचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्याबद्दल आपण थोडीशी आयडिया काल घेतलेली आहे. तर आज आपल्याला सेल या एका घटकाचं डिटेल्ड अंडरस्टँडिंग करायचं आहे. कारण याच्यावर 100% प्रश्न येतो. आयदर ब्लडवरती किंवा इकडे कुठेतरी तो प्रश्न कोइन्साईड होतो किंवा जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी लेव्हलवरती. म्हणजे एक तरी प्रश्न याच्या अवती राहतो. त्यामुळे आपल्याला हा सब्जेक्ट, हा जो टॉपिक आहे सेल म्हणजे शिकणं गरजेचं आहे आणि त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. जसं आपण काल म्हटलं, की सेल इज अ बेसिक कन्स्ट्रक्टिव्ह युनिट म्हणजे काय, की मानवी शरीराचं बेसिक युनिट काय आहे, तर ते सेल आहे. तर या सेलच्या स्ट्रक्चरमुळे आपल्याला एकंदरीत अंदाज आलेला आहे. तर आपण
हे सगळं बघितलं. यासाठी एक मी प्रश्न फक्त एक जस्ट रिमाइंड करण्यासाठी किंवा आपल्याला आठवण्यासाठी घेतोय, की 2018 मध्ये एक प्रश्न आला होता, की अस्थि संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? म्हणजे आपली जी मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आहे किंवा आपली जी बोन स्ट्रक्चरचं जे सिस्टम आहे एंटायर, तर स्केलेटल सिस्टम ज्याला आपण म्हणू, तर ही काय काम करते? असा प्रश्न 2018 साली आयोगाने विचारला होता. मी तुम्हाला कालच्या अंडरस्टँडिंगवरनं, एक जनरल अंडरस्टँडिंगवरनं या प्रश्नाचं उत्तर देता येतं. आपण काल हे सगळं बघितलेलं आहे. हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, त्याचं उत्तर मला द्यायचा प्रयत्न करायचा आहे, चुकलं तरी हरकत नाही. अस्थि संस्था म्हणजे आपलं जे स्केलेटन आहे, ही संस्था खालीलपैकी कोणतं काम करते? असा प्रश्न एम-पी-एस-सीने विचारलेला आहे 2018 साली. त्याचं पहिलं हे आहे, की संरक्षण, दुसरं आहे हालचाल आणि सुलभता, तिसरा पर्याय आहे रक्तोत्पादन आणि चौथा पर्याय आहे क्षारांचे संवर्धन करणे. तर याचं उत्तर काय असणार आहे? काल आपण बघितलेलं. क्षारांचं कोणाला संवर्धन याचं करणे. बी रक्तोत्पादन करणे. शुभम, हा पर्याय बरोबर आहे. पण याचं उत्तर आणखी आपल्याला पाहिजे. 4ही पर्याय त्यांनी वेगवेगळे दिलेले आहेत. एक संरक्षण करणे, दुसरा आहे हालचाल करणे, सुलभता निर्माण करणे, त्याच्यानंतर रक्तोत्पादन म्हणजे बोन मॅरोमध्ये हाडांच्या आतमध्ये ब्लड तयार होतं. त्याला आपण म्हणजे बोन मॅरो म्हणतो. तर ती पण एक कार्य करत आहे, जसं बी उत्तर आता यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आहे, की क्षारांचं संवर्धन आणि साठवणूक. तर हे सगळं जे आहे, हे या याच्यामध्ये बघितलं आहे. तर 2018 मध्ये असा प्रश्न हा आलेला आहे आणि 2018 मध्ये आलेला हा जो प्रश्न आहे, याला सॉल्व्ह करण्यासाठी एक सिंपल अंडरस्टँडिंग या सब्जेक्टची गरजेची होती. खूप सोपा प्रश्न आहे. सरळ-सरळ 2 मार्क हातातून कुठेही काही जात नाहीत. म्हणजे काही त्याला हेच नाहीये, की काय कारण कारण आहे हाडांचं स्ट्रक्चर आहे जे, त्याचं काम काय आहे? काय करतं? ते आपण सिलेबसमध्ये बघितलं. तेच एम-पी-एस-सीने विचारलं. त्याच्यापैकी कुठला नाही असा एखादा पर्याय वाटला असेल, त्याला थोडंसं ब्रेन अप्लाय केला, की लगेच कळतं, की अरे, हेच याचं उत्तर आहे आणि आपल्याला हेच मार्क करायचं आहे. म्हणजे 2 पैकी 2 मार्क कंप्लीट. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात किंवा पुढचं आता सिलेबसकडे मूव्ह करूयात. पुढचा पॉइंट आहे आपला सेल. तर या सेलच्या कडे मूव्ह होण्याच्या आधी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवण्याचा प्रयत्न करतो. जस्ट शेअर करतो तुमच्यासोबत. मला असं वाटतं सगळ्यांना ही इमेज स्क्रीनवरती दिसतेय तुम्हाला. जस्ट मला फक्त एक थंब पाठवा म्हणजे कोणीतरी, की कळेल की मला तुम्हाला व्हिज्युअलाइज होतंय. येस. तर आपण जे आज बघणार आहोत, आपला जो मेन कंटेंट आहे. येस, येस, येस. मला स्क्रीनवरती दिसतंय. तर ही जी इमेज आहे, हे जे आपण बघणार आहोत, हे काय आहे? हे दुसरं-तिसरं काही नसून सेल आहे. सेल. सेल इज अ बेसिक कन्स्ट्रक्टिव्ह आपण ज्याला म्हटलेलं आहे, की पेशी ही शरीराची मूलभूत घटक आहे, ज्याच्यापासून पूर्ण शरीर बनतं, टिश्यू बनतात, जे काही असेल ते बनतं. पण काल जे काही आपण शिकलो, त्याच्यावरनं फक्त उत्तर लिहिता येणार का? नाही. ही अंडरस्टँडिंग डेव्हलप झाला इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे काय? पुढे आता आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. काहीही फार मोठं सायन्स-बियन्स याच्यामध्ये नाहीये, की बाबा खूप काही शिकायला लागणार वगैरे असं काही नाहीये. जस्ट फक्त ही डायग्राम आहे. एक 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 रिप्रेझेंटेशन आहे. हे आपण एक लक्षात ठेवायचं आणि कसं असते ते आपण आता बघायचं. काल आपण एक इमॅजिनरी केलं होतं. आज आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जायचंय. तर आपण सगळ्यात सेंटरला याच्या बघा एक रेड कलरचा डॉट आहे. ह्याला म्हटलेलं आहे न्यूक्लियस. रेड कलरच्या डॉटला दिसतोय सगळ्यांना रेड कलरचा डॉट? न्यूक्लिओलस आणि त्याच्या भोवती 2 असे डॉटेड लाइनिंग आहेत. म्हणजे आपण जे म्हटलं, की सेंटर म्हणजे पेशीच्या केंद्रक
ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की काय असतं, तर ते न्यूक्लियस असतं. बरोबर. पेशीच्या केंद्रक मध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. एक पेशी ही साधारणतः स्पेरिकल शेप असते, गोल असते. त्याच्यामध्ये एक केंद्रक असतं, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. त्याच्या आतमध्ये एक डॉट असतो, त्याला न्यूक्लियोलस म्हणतात. इथपर्यंत आपल्याला गरजेचं आहे. मग या न्यूक्लियरच्या जी बाहेरची भिंत आहे, याला काय म्हणणार? मेम्ब्रेन म्हणजे पडदा. साधा साधा शब्द लक्षात ठेवायचा. मेम्ब्रेन म्हणजे पडदा. मग याच्या बाहेर जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणणार आपण? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. येस, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला थोडंसं एक अटॅच झालेलं एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यावरती गोल 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 दाणे आहेत. बघा, त्याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि त्याच्याच खाली एक व्हायोलेट कलरचं दाखवलेलं आहे. त्याला म्हणतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग आपल्याला आता तुम्ही काय करायचंय, हे जेव्हा डायग्राम मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतोय, जस्ट तुम्हाला एकच करायचं आहे, की हे फक्त स्ट्रक्चर बघायचं आहे. तुमच्या डोळ्यासमोरनं समोरचे 2 तास हे चित्र जाणार नाहीये. आता आपण जेव्हा शिकवतो किंवा आपण पुढे डिस्कस करू, तेव्हा तुम्हाला हे फक्त कसं असते हे इमॅजिन करायला किंवा हे समजायला मी ही डायग्राम दाखवलेली आहे. राइट? कळतंय ना? थंब. येस. सो परत आता सेंटरला जाऊ. सेंटरला आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं? काल आपण बघितलं न्यूक्लिओप्लाझम. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये, पण त्याच्या आतमध्ये असतं न्यूक्लिओप्लाझम. त्या न्यूक्लियसच्या भोवतीची जी 2 डॉटेड डॉटेड लाईन आहेत त्याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बरोबर. त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला जे एक स्ट्रक्चर अटॅच आहे असं, त्याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक. लेफ्ट साइडला तिसरा बाण वरून खाली दिसेल तुम्हाला. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे त्याच्या खालच्या बाजूला दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर अ, आपण थोडंसं वर बघितलं, की आपल्याला दिसेल शेवटची काठ जो आहे, एकदम एंड सर्क्युलर म्हणजे असं रफ पोर्शन दिसतो सेलचा. कारण आपण डायग्राम काढताना खूपच अट्रॅक्टिव्ह वगैरे असं काढत असतो. ॲक्चुअली तेवढी ॲक्चुअल रिअल लाईफमध्ये तशी सेलची डायग्राम कधी नसते. थोडंसं आत-बाहेर असतं. त्याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. आणि सेलच्या आतमध्ये काय असतं? सायटोप्लाझम. सिंपल. म्हणजे काय, बाहेरून जर बघितलं तर मी रिपीट करतो. बाहेरून जर बघितलं तर काय? सेल मेम्ब्रेन. सेलच्या आतमध्ये काय? सायटोप्लाझम. 2 नंबरवर दिसत असेल तुम्हाला. सायटोप्लाझम. त्याच्यानंतर काय आहे, की सेलच्या मध्ये असते न्यूक्लियस. बरोबर? न्यूक्लियसला जी वॉल असते त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असते? न्यूक्लिओप्लाझम. आणि त्याच्या बाहेर जे वातावरण म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर आणि सेल मेम्ब्रेनच्या आत काय असणार आहे? सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं? हे जे पोर्शन आहे म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर आणि सेल मेम्ब्रेनच्या आत उरलेला भाग पोर्शन याच्यामध्ये काय काय असतं? तर हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये दुसरं-तिसरं काही नसून हे 4-5 महत्त्वाचे घटक असतात. आणि ते घटक कुठले-कुठले आहेत? तर पहिलं असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काही याला म्हणजे याचं नावच असं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. रफ एंडोप्लाझ्मिक म्हणजे त्याच्यावरतीचे डॉट डॉट आहेत म्हणून त्याला रफ, आणि खाली दिलेलं आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक. संपलं. त्याच्यानंतर काय आहे? रायबोझोम्स आहेत. दिसलेले आहेत. ते गोल-गोल रेड कलरचे डॉट आहेत. त्याच्यानंतर काय आहे? वर मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया आहे. त्याच्यानंतर खाली एक निळ्या रंगाचा गोल आहे सॅक्समध्ये. त्याच्यामध्ये त्याला म्हटलेलं आहे लायझोसोम. लायझोसोम. त्याच्यानंतर काय आहे? गोल खाली दिलेला आहे ब्लॅक कलरचा, त्याला म्हटलेलं आहे व्हॅक्यूल. आता हे जे गोष्टी आहेत, हे सेलचं जे स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला बेसिकली एक अंडरस्टँडिंग येण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलं. आता आपण परत डिटेल मुद्द्यावरती येऊयात. ओके. दिसतोय मी सगळ्यांना? येस. आवाज पण नीट येतोय सगळ्यांना, बरोबर? आता आपण बघितलं की सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, तर ओव्हरऑल गोल सेल आहे. त्याच्या भोवती सेल वॉल आहे किंवा एक मेम्ब्रेन आहे. त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे.
सायटोप्लाझमच्या आतमध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लियसचा अजून केंद्रबिंदू आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या आतमध्ये जे लिक्विड आहे, स्टिकी सबस्टन्स जो असेल, लिक्विड जे असेल त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओप्लाझम. सेलच्या आतमध्ये असतो सायटोप्लाझम. इतकं कन्फ्युजन याच्यात करण्यासारखं काही नाही. सायटो सेलच्या आतमध्ये असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. सरळ सरळ सोपं आहे समजण्यासाठी. सायंटिस्ट लोकांनी फार सोपं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. चलो पढते रहो, आगे बढ़ते रहो. तर या सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं? हाच आता मुद्दा आहे. या सायटोप्लाझम मध्ये काय असतं? तर दुसरं तिसरं काही नसून सायटोप्लाझम मध्ये काय काय घटक असतात त्याचे आपण बघितलं. मायटोकॉन्ड्रिया असतो, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं, लायझोझोम्स असतं. हे सगळे घटक त्याच्यामध्ये बघितले. आता हे घटक आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. याचा फॅक्च्युअल डेटा आपण डिस्कस करणार आहोत, जो तुम्ही आता बोलता किंवा शिकता लिहिला तरी चालेल, जो एमपीएससी प्रश्न परीक्षेमध्ये विचारतो. आता बेसिक प्रश्न आपला पहिला कन्सेप्टचा आलेला आहे की सेल. हू डिस्कवर्ड सेल? सेल कोणी डिस्कवर्ड केली? तर त्याचं जे पहिलं प्रश्न आहे, त्याचं उत्तर जे आहे ते सेलचं आहे, की सेल डिस्कवर्ड केली कोणा? रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने 1665 मध्ये, 1665 मध्ये. म्हणजे आता 2022 चालू आहे आणि आपलं जे मॉडर्न मेडिसिन सायन्स आहे, मॉडर्न मेडिसिन सायन्स म्हणजे आपलं भारतीय कल्चरचं आयुर्वेदा आणि त्याचे आहे ना आयुष मंत्रालयाची वेबसाईट, त्याच्यावरती वेगवेगळे आहेत. आपल्या अभ्यासात आहे सगळे आयुर्वेदा, युनानी सगळं. तर त्याच्यामधलं आयुर्वेदा हे समजा एन्शंट मध्ये खूप जुनं शास्त्र आहे. पण मॉडर्न मेडिसिन सायन्सचं जर बघितलं तर तितकं जुनं ते नाही आहे. मग नाही आहे तर काय, तर आपण समजा सेल पासून त्याचा बघू. आधीच्या ट्रीटमेंट होत असणार नक्कीच, पण आपण साधारणतः सेल पासून कन्सिडर करू, कारण पॅथॉलॉजी तिथून आली, डायग्नोसिस तिथून आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. तर सेल 1665 मध्ये ती सेल डिस्कव्हर झालेली आहे. कोणी केली? रॉबर्ट हुक. हू डिस्कव्हर्ड सेल? रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट आहे, ज्याने हुक लावली आणि सेल डिस्कव्हर केली. कशापासून? कॉर्क ट्री पासून डिस्कव्हर केली. त्याच्यानंतर आहे की सेलला लॅटिन भाषेमध्ये काय म्हणतात? पेशी जी आहे या पेशीला लॅटिन भाषेमध्ये स्मॉल रूम असं म्हणतात. स्मॉल रूम म्हणजे सेल काय आहे की छोटीशी खोली आहे. लॅटिन त्यांच्या वर्डिंगनुसार स्मॉल रूम आहे, एक छोटीशी खोली आहे आणि बेसिक युनिट ऑफ ह्युमन बॉडी किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमची एक बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण स्मॉल रूम. आणि सेल लॅटिन मध्ये स्मॉल रूम त्याला असं आहे, त्याच्यामधून त्याच्या डिस्कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर काय आहे की अँटोनी लिव्हनहुक या सायंटिस्टने 1674 मध्ये, म्हणजे 65 टू डायरेक्ट 74 पर्यंत गेला, 9-10 वर्ष पुढे, 65 टू 74 याने शोधलं लिव्हिंग सेल, म्हणजे जिवंत सेल असते बाबा. तर जिवंत सेल असते हे त्याने शोधून काढलं. आणि त्यात जिवंत सेल म्हणजे कोणतं? बॅक्टेरिया, अमिबा. आपण शाळेच्या पुस्तकात कधीतरी वाचलं असेल अमिबा. तर तेच कोणी अँटनी ल्युइनहुकने शोधून काढलं, की त्याने म्हणजे ज्याने सेलचा डिस्कव्हरी केली फर्स्ट टाइम, त्या रॉबर्ट हुकने डेड सेल शोधली. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याने मेलेली सेल शोधली आणि याने जिवंत शोधली. दोघांमध्ये फरक, वर्षांचा फरक आहे आणि जिवंत आणि मेलेल्याचा फरक आहे. जो पहिला शोधणाऱ्याने मेलेलं शोधलं, दुसऱ्याने जिवंत शोधलं, म्हणजे त्याच्या पुढचं. त्याच्यानंतर काय झालं, की रॉबर्ट ब्राउन नावाचे जे सायंटिस्ट होते, रॉबर्ट ब्राउन नावाचे जे सायंटिस्ट होते, यांनी 1813 मध्ये न्यूक्लियस शोधून काढलं, की स्पेसीच्या मध्ये एक सेंटरला एक न्यूक्लियस असतं. हे त्यांनी 1813 मध्ये शोधून काढलं. म्हणजे 1665 ते 1813 पेशीतच गुरफटलेला होता कार्यक्रम. एवढी महत्वाची ती होती. तर त्याच्यामध्ये काय आहे, की सगळे पेशींपासून बनलेले आहेत. महत्वाची गोष्ट काय आहे, की सगळे ॲनिमल लिव्हिंग थिंग सगळे आहेत. ते कशापासून बनलेले आहे? महत्वाचं काय आहे, की पेशीपासून बनलेले आहेत. दुसरं काय आहे, सेलचं जे स्ट्रक्चर आणि फंक्शन युनिट जे आहे सेल, हे कशाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे? आयुष्य म्हणजे लाईफचं किंवा सगळ्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शन युनिट. जसं बांधकाम करताना विटा ही फंक्शनल असते, एक छोटीशी वीट. तसं ह्युमन बॉडी, ॲनिमल्स, प्लांट्स, व्हॉटएव्हर यू कन्सिडर,
कुठलंही तुम्ही घ्या तर त्याचं बेसिक युनिट काय आहे, तर हे बेसिक युनिट फक्त आणि फक्त ते सेल आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेल आल्या. आता आपण म्हणणार की हाडं कसे? मग ते आपण त्याचं बघूयात आता पुढे. जसं आज आपल्याला हे पूर्ण संपवायचंच आहे. तर त्याच्यामुळे आपण पुढे जसं-जसं जाऊ तसं-तसं हा विषय आपला क्लिअर होत जाईल. त्याच्यानंतरचा भाग येते की नवीन पेशी तयार कशा होतात? नवीन पेशी तयार कशा होतात? हा महत्वाचा भाग आहे. कशा तयार होत असणार? की एका पेशी दुसऱ्या पेशीला जन्म देते का? किंवा असं आहे का शरीरात की कुठे चला एका ठिकाणी फक्त पेशी फॉर्मेशन, आता हाताच्या स्किनच्या पेशी तयार, असं नाही. तर सेल डिव्हिजन मधून पेशी निर्मिती होते. सेल डिव्हिजन मधून पेशीची निर्मिती होते. तर इतका सगळ्या गोष्टीचा जो हे आहे, हा शोध हा या सायंटिस्ट लोकांनी लावलेला आहे. पहिला रॉबर्ट हुक 1665 1665 रॉबर्ट हुक कोणी काय लावलं शोधलं त्याने? मला रिप्लाय पाहिजे तुमच्याकडनं. काय केलं रॉबर्ट हुकने? डेथ सेल. यस, राइट. बरोबर. यश पाटील येस, करेक्ट आन्सर. सेलचा शोध लावलेला फर्स्ट टाईम कोणी? रॉबर्ट हुकने. त्याच्यानंतर रॉबर्ट अँटनी ल्युनहॉफने काय केलं? अँटनी ल्युनहॉफ या भाऊने काय केलं? थोडंसं यांना प्रेमाने आपण बोलूया. भाऊ म्हणूयात त्यांना. तर लिव्हिंग सेल येस शुभम. लिव्हिंग सेल. लिव्हिंग म्हणजे काय की जिवंत. मग कुठले-कुठले त्यांनी बॅक्टेरिया असेल, अमिबा असेल, तर हे त्यांनी दाखवलं शोधून. त्याच्यानंतर मग हे कधी 1674 मध्ये नाही 1665 ते 1674 इथपर्यंत हा कालावधी चालला होता. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राउन या व्यक्तीने काय केलं, की या सेलच्या मध्ये केंद्रक असते, हे त्याने शोधून काढलं. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं? येस, प्रियंका करेक्ट. की सेलच्या रॉबर्ट ब्राउनने सांगितलं की हे आहे. आता हे असे प्रश्न, हे जे फॅक्ट आहेत, हे एम-पी-एस-सी कन्सिडर करते व्हाईल फ्रेमिंग क्वेशन्स. प्रश्न तयार करताना असा असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून हे फॅक्ट्स आपल्याला सेलच्या बाबतीत माहिती पाहिजेच. एकदा सेल समजली ना, एंटायर सगळं समजलं आणि सगळं सोपं झालं. म्हणजे पुढचं समजायलाच म्हणजे पुढचं काय गॅरंटी की तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल, सेल जर समजली तर. म्हणून सेलवरती आपण जास्त फोकस करणार आहोत. त्याच्यानंतर काय की हे सगळं होत असताना त्यांनी बघितलं की सगळे प्राणी जे आहेत पेशींपासून बनलेले आहेत हे शोधलं. त्याच्यानंतर काय सेल काय बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ आहे. त्याच्यानंतर काय नवीन पेशी कशा तयार होतात तर सेल डिव्हिजन मधून नवीन पेशी ह्या तयार होतात. त्याच्यानंतर आहे की स्ट्रक्चर ऑफ द सेल कसं असणार आहे. फॅक्च्युअल डेटा आहे. स्ट्रक्चर ऑफ द सेल वी हॅव टू म्हणजे आपल्याला ते थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे, मेमोराईज केलं पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ द सेल. आता आपण सेल बघितलेली आहे चित्रात. आता आपण त्याचं वर्णन करणार आहोत. येस, सेल आपण बघितलेली आहे. सगळ्यांनी बघितली चित्रात? थंब. 1, 2, 3, 4, 5, 6. येस, गुड. म्हणजे सगळ्यांनी सेलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला, की सेलची साईज कशी असते. सेलची साईज असते 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर. 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर. 0.1 मायक्रोमीटर म्यू एम ते 18 सेंटीमीटर. म्हणजे 18 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः आपली जी मी तुम्हाला स्केल दाखवण्याचा प्रयत्न करतो, की या स्केलवरती जर बघितलं आपण तर इथपर्यंत जेवढं बोट लावलेलं आहे हे एवढी 18 सेंटीमीटर. जेवढी स्केल स्क्रीनवर दिसते ना, बोट लावल्याच्या वर तेवढं. म्हणजे 0.1 टू 18 सेंटीमीटर इतकं मोठं ते साईज असू शकते सेलची. पण ह्या मोठ्या सेल्स कुठल्या असतात ते काय आहे ते पण बघायचं आहे. येस. तर स्मॉलेस्ट सेल काय आहे? स्मॉलेस्ट सेल काय आहे? तर मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा गॅलिडीसेप्टियम. मायकोप्लाझ्मा गॅलिडीसेप्टियम. स्मॉलेस्ट सेल. साईज नुसार हा. मायकोप्लाझ्मा गॅलिडीसेप्टियम. स्मॉलेस्ट सेल आहे साईज नुसार. आता ह्या गोष्टी आपण समजल्यानंतर राईटअप मध्ये तुम्हाला मिळतील. पाठ करायचं पेक्षा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परत परत वाचलं एकदा दोनदा किती लक्षात राहील ऑटोमॅटिक परीक्षेपर्यंत. त्याच्यानंतर लार्जेस्ट सेल कुठला आहे? तर एग आहे. ऑस्ट्रिचचं जे एग आहे, ऑस्ट्रिचचं एग जे आहे ते. येस, गुड आन्सर. त्याच्यानंतर काय आहे? न्यूरॉन इज
न्यूरॉन जो आहे आपल्या बॉडीमध्ये आपण न्यूरल सिस्टीम बघितली, त्याच्या पेशी कोणत्या असतात? न्यूरॉन असतात. तर त्या लाँग असतात. तर लाँगेस्ट जे आहे, तर त्याला आपण म्हणतो म्हणजे ते साधारणतः 1 मीटर पर्यंत लाँग असू शकतात. त्याच्यानंतर काय आहे, आता आपण ह्युमन्समध्ये जर बघितलं, माणसामध्ये जर बघितलं, ह्युमन बीइंग्समध्ये जर बघितलं, तर नर्व्ह सेल ज्या आहेत, न्यूरॉनच्या, त्या काय लाँगेस्ट सेल आहेत आणि ऑस्ट्रिचचं जे आहे ते एक म्हणजे लार्जेस्ट जे आहे तर ओहम सेल आहे. ओहमची सेल जी आहे ह्युमन बीइंगमध्ये ती लार्जेस्ट आहे आणि लाँगेस्टमध्ये न्यूरॉन आहे. त्याच्यानंतर कंपोनंट ऑफ सेल काय आहे? कोण सांगणार? कंपोनंट ऑफ सेल. आपला हा भाग झालेला आहे. तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 4 कंपोनंट सेलचे आहेत. आता प्रश्न थोडासा वेगळा आला म्हणजे मग आपण कन्फ्यूज झालो. मग आता मी जर असं म्हटलं, की सेलचे भाग कुठले-कुठले आहेत? तर तुम्हाला सांगता नक्की येणार. कुठले भाग आहेत सेलचे? आपण बाहेरनं जर गेलो तर सेल वॉल. त्याच्या आतमध्ये काय असतं? सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय असतं? सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय असतं? माझा व्हिडिओ बंद झालाय. येस. सेल वॉल, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनेल्स म्हणजे आतमध्ये असलेले वेगवेगळे घटक हे सगळे सेलचे कंपोनंट आहेत. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, की सेल वॉल जी आहे, ही प्लांटमध्ये जर असेल, तर ती सेल्युलोजने बनलेली आहे. आता सेल्युलोज काय-काय आहे हे आपण पुढे-पुढे शिकू. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं, की सेलची जी म्हणजे प्लांटची जी सेल वॉल आहे, ती सेल्युलोजने बनलेली आहे आणि परमिएबल आहे. आणि काय करतं, तर ते सपोर्ट देतं, स्ट्रक्चर देतं. म्हणजे सेलला एक सपोर्ट करतो सेल वॉल. काय की कसं स्ट्रक्चर असणार ना सेलचं, तर ते एक एंटायर सपोर्ट देण्याचं काम करतं त्या स्ट्रक्चरला, सेल वॉलचं. प्लांटमध्ये सेल्युलोजची बनलेली आहे, डेट आणि परमिएबल असते. म्हणजे त्याच्यातनं देवाण-घेवाण होत असते. इकडून-तिकडे काही मॉलिक्युल्स जातात, काही येतात. त्याच्यानंतर दुसरा आपला जे आहे ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग मेम्ब्रेन म्हणजे काय, की थोडक्यात पडदा. मेम्ब्रेन म्हणजे काय? थोडक्यात पडदा. मग थिन लेयर मेम्ब्रेन सेपरेट करते. म्हणजे आतला भाग आणि बाहेरचा भाग. सपोज ही ही सेल आहे. ही जी बाहेरची आहे, ही पुठ्ठ्याचं जे दिसतंय दॅट इज सेल वॉल आणि याच्या आतमधून जे हे आहे, हे सेल मेम्ब्रेन. मग हे काय करते सेल मेम्ब्रेन? किंवा कन्सिडर करा ही सेल मेम्ब्रेन आहे. हे बाहेरचं एन्व्हायर्नमेंट आहे. याच्या बाहेरचं एन्व्हायर्नमेंट आणि याच्या आतमधलं एन्व्हायर्नमेंट या दोघांना जे सेपरेट करतं, असा सेपरेट करणारा पडदा जो बारीक किंवा छोटा आहे, त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. आतील आणि बाहेरील वातावरण जे पेशीच्या बाहेरचं आणि पेशीच्या आतमधलं वातावरण आहे, याचं वेगवेगळं ठेवण्याचं काम जे करतं, त्याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. आता ही सेल मेम्ब्रेन बनलेली कशाची आहे? तर ही बनलेली आहे लिपोप्रोटीनची. लिपोप्रोटीनची सेल मेम्ब्रेन बनलेली आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो, की आपण म्हटलेलं की सेल वॉल जी आहे ती आतून काही गोष्टी बाहेर जाऊ देते, काही गोष्टी आतमध्ये येतात. न्यूट्रिएंट्स, पाणी, एक्सेस सगळं सगळं त्याच्यातनं होते. मग मेम्ब्रेन मधूनही असं जाणार का? तर येस, मेम्ब्रेन मधूनही ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये, बाहेरमध्ये जात असतात. मग ह्या जाणाऱ्या ज्या आतमध्ये गोष्टी आहेत, त्या सिलेक्टिव्ह जातात. म्हणजे ते सगळंच जाऊ देतं का बाहेर? नाही. असं जर झालं तर पेशी मरून जाईल ना. असं होत नाही. असं होऊ नये म्हणून त्याच्यावरती सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन परमिएबिलिटी त्याला म्हणतात, की ठराविक गोष्टीच बाहेर जातात आणि ठराविक गोष्टीच आत येतात. तर त्याला काय म्हणतो आपण, की ज्या सेलमध्ये ठराविक गोष्टी बाहेर जातात, त्या कुठल्या-कुठल्या म्हणजे आत येतात त्या कुठल्या-कुठल्या आहेत? समजा पाणी असेल, वेगवेगळे सॉल्ट असतील, ऑक्सिजन असेल, तर हे सेलच्या आतमध्ये येतात. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो, की CO2 CO2 जर सेलमध्ये तयार झाला, तर याला काय ठेवायचं आहे का? नाही, त्याला बाहेर पडायचं आहे. मग हे सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी असल्यामुळे तो सेलच्या आतून बाहेर निघून जाणार. हे सगळं सेलच्या मेम्ब्रेनमुळे शक्य होतं आहे. त्याच्यानंतरचा आहे होमिओस्टॅसिस म्हणजे बाहेरचे वातावरण बदलले, तरी आतलं वातावरण होमिओस्टॅसिस हा शब्द पक्का लक्षात ठेवायचा आहे. होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस. सेलच्या आतमधलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण हे 2 वेगवेगळे कंटेंट आहेत. या 2 वातावरणामध्ये
सेलचं वातावरण मेंटेन करण्याचं काम किंवा व्यवस्थित ठेवण्याचं काम, सेपरेट करण्याचं काम काय करते? सेल मेम्ब्रेन करते. पण या प्रोसेसला काय म्हणतात? होमिओस्टॅसिस. म्हणजे बाहेरचे वातावरण बदलले तरी आतील वातावरण कॉन्स्टंट ठेवते आणि त्याला म्हणतात होमिओस्टॅसिस. कळलं होमिओस्टॅसिस किती लोकांना? एक, दोन, तीन, चार. म्हणजे हळूहळू कळतंय. होमिओस्टॅसिस थोडंसं अवघड नाहीये, खूप सोपं आहे. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? परत एकदा आपण सिंपल एक्झाम्पल देऊ. ही सेल आहे. सेलच्या आतमध्ये एक वेगळं एन्व्हायर्नमेंट आहे आणि सेलच्या बाहेरमध्ये एक वेगळं एन्व्हायर्नमेंट आहे. सोपं समजायला गेलं की आपण एक खोली आहे. खोली म्हणजे सेल आहे आणि खोलीच्या सेंटरला मी बसलेलो आहे. मी त्या खोलीचा न्यूक्लियस आहे. मी सगळं ऑपरेट करतो त्या खोलीतलं. सगळं मी सांगतो. हे करा, ते करा, असं मी जर त्या खोलीतलं न्यूक्लियस आहे समजा. तर त्या आतमधलं वातावरण नियंत्रण जे करण्याची जी प्रोसेस होती त्या प्रोसेसला म्हणतात होमिओस्टॅसिस. HOMEOSTASIS होमिओस्टॅसिस. इथपर्यंत काय कन्फ्युजन? ओके. त्यानंतर आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कुठे असतो? सेलच्या आतमध्ये म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आत. म्हणजे आता ही जर आपली सेल आहे, तर याच्या आतमध्ये सगळा सायटोप्लाझम असेल आणि मध्ये बरोबर याचं न्यूक्लियस असेल. सो कन्सिडर धिस इज अ न्यूक्लियस. हे जे पॉइंट दिसतोय हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या बाजूला हा जो भाग दिसतोय दॅट एंटायर पार्ट इज सायटोप्लाझम. आता हे सायटोप्लाझम जे आहे, हे सायटोप्लाझम मध्ये नेमकं काय असतं, कशाचं बनलेलं आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. खूप सिंपल आहे. फार काही नथिंग म्हणजे त्याच्यामध्ये काही मोठं असं काहीच नाहीये. जस्ट फक्त मन लावून ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं. सायटोप्लाझम हे काय आहे? तर एक वॉटरी सबस्टन्सेस आहे. पाणी मिश्रित असा एक घटक आहे, जो फ्लुइड आहे. त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. एक वॉटरी सबस्टन्स पाणी मिश्रित एक पदार्थ आहे, ज्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. त्याच्यानंतर कसं आहे, तो स्टिकी आहे आणि जेली आहे. जेली म्हणजे काय समजतेच तुम्हाला? स्टिकी म्हणजे काय? थोडंसं चिकट आहे, थोडंसं स्टिकी आहे. त्याच्यानंतर हे काय काम करते सायटोप्लाझम? ऑल केमिकल रिएक्शन्स ज्या होतात आतमध्ये सेलच्या, म्हणजे सेलमध्ये एखादी गोष्ट जर घडत असेल, तर ती कुठे घडते? न्यूक्लियस सांगतो. न्यूक्लियस सेलचं हेड ऑफिस आहे. ते इन्स्ट्रक्शन देणार, असं करा, तसं करा. पण कुठे घडणार? त्याचं कार्यालय कोणतं आहे? म्हणजे न्यूक्लियस जर मंत्रालय आहे, उदाहरणार्थ आपल्या भाषेत, न्यूक्लियस जर मंत्रालय आहे, तर सायटोप्लाझम हा पूर्ण स्टेट आहे. तिथं त्या गोष्टी त्याच्यात घडणार बरोबर. म्हणजे सगळं कुठून घडणार? सेंटर मधून. न्यूक्लियस मधून ते तयार होणार आणि बाहेर सायटोप्लाझम मध्ये येऊन काम होणार. हे सगळं आपल्याला असं शिकायचं आहे. तर केमिकल रिएक्शन्स ऑफ द सेल टेक्स प्लेस इन द म्हणजे सेलच्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत ह्या दुसरीकडे कुठे नसून होऊन त्या तयार होतात कुठे? सायटोप्लाझमच्या आतमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो भाग येतो आपला जरा याच्यामध्ये काय असतं, की आणखी स्टोरेज असतं. कशाचं स्टोरेज असतं? अमिनो ॲसिड्स. अमिनो ॲसिडचं स्टोरेज हे असतं आणि ग्लुकोजचं स्टोरेज सायटोप्लाझममध्ये असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्सचं स्टोरेज सायटोप्लाझममध्ये असतं. म्हणजे हे सगळे जे घटक आहेत आपल्याला लागणारे, ते सगळे कुठे स्टोअर केले जातात? हे सायटोप्लाझमच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आपण बघू सायटोप्लाझम जे आहे सेल आणि त्याची जी डेन्सिटी आहे सायटोप्लाझमची, म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असा प्रश्न आता सांगा, की कोणत्या सेल्समध्ये डेन्सिटी ऑफ द सायटोप्लाझम इज हाय? प्रश्नात खाली दिलेला आहे त्यांनी ए मध्ये दिलेलं आहे प्लांट सेल आणि दुसरं मधलं आहे दिलेलं आहे ॲनिमल सेल आणि तिसरं मधलं आहे ए आणि बी आर करेक्ट आणि चौथं आहे ऑल ऑफ द अबोव्ह. काय उत्तर देणार? म्हणजे प्लांट सेलमध्ये सायटोप्लाझमची डेन्सिटी जी आहे ती जास्त आहे का ॲनिमल सेलमध्ये? तर याचं सरळ उत्तर आहे प्लांट सेलमध्ये. सॉरी ॲनिमल सेलमध्ये ॲज कंपेअर टू प्लांट सेल. म्हणजे प्लांट सेलमध्ये सायटोप्लाझम तेवढा घट्ट नसतो, कमी प्रमाणात असतो. पण ॲनिमल सेलमध्ये तो जास्त प्रमाणात असतो आणि घट्ट पण असतो. हे जर झाला डेन्सिटीचा प्रश्न, तर डेन्सिटी कुठे जास्त आहे? तर
अॅनिमल सेलमध्ये. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट की बाबा सायटोप्लाझम मध्ये असलेले जे वेगवेगळे घटक आहेत, आपण जसं मगाशी डायग्राम मध्ये बघितलं, मायटोकॉन्ड्रिया आहे, रायबोझोम्स आहेत, या सगळ्या गोष्टींचं काम काय, कशासाठी ठेवले हे एवढे सगळे आणि काय काम करणार आहेत हे. तर आता आपण त्यांचं काम बघूया आणि हा एवढं सगळं बघितलं की आपली सेल या ठिकाणी कम्प्लीट होते. ओके, इथपर्यंत कोणाला काय कन्फ्युजन? सर स्टोअर काय रिवाइज काय होता? करायची गरज आहे. नसेल तर आपण लास्टला करू सगळं, पण इथपर्यंत जर कन्फ्युजन नसेल तर थांब. सर सायटोप्लाझम मध्ये स्टोअर काय काय होतात, विटॅमिन वगैरे? ओके, सो नेक्स्ट गोष्ट जी आहे अमिनो ऍसिड ग्लुकोज. येस, करेक्ट आन्सर. काही लोक खूप जेन्युइनली आणि सिन्सिअरली ऐकून प्रश्नाचे उत्तर देत आहेत, याचा अर्थ थोडंसं वाचलेलं पण आहे त्यांनी आणि थोडेसे सिन्सिअर प्रिपरेशन करतायत. नक्कीच हरकत नाही, तेच ऍक्च्युली एमपीएससीलाही अपेक्षित आहे आणि हा सगळा या प्रोसेसचा भाग आहे. पण आपण पुढे बघूयात की सेलच्या आतमध्ये नेमकं काय असतं. म्हणजे डायग्राम बघितली. सो अगेन आय विल रिमाइंडर, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करतो की सेलच्या आतमध्ये काय असतं, की सगळ्यात पहिल्यांदा असतं सेंटरला न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे वातावरण असतं, एक स्टिकी सबस्टन्स, एक लिक्विड असतं, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कोण सांगणार मला? एक उत्तर अपेक्षित आहे. न्यूक्लियसच्या बाहेर आणि सेल मेम्ब्रेनच्या, सेल वॉलच्या आतमध्ये जे असतं त्याला काय म्हणतात? यस, सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझम मध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत. ते पहिलं असतं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नाव लक्षात ठेवायचं, एखाद्या कार्यकर्त्याचं नाव ठेवून द्यायचं जवळच्या, त्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणायचं काही दिवसांसाठी. तर तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये दुसरं आहे की गॉल्जी ॲपॅरेटस. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्जी ॲपॅरेटस, त्याच्यानंतर लायझोसोम्स, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर प्लास्टिड्स आणि व्हॅक्युल्स. आता आपण ॲनिमल आणि प्लांट सेल दोन्हीच्या बाबतीत कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे एखादा घटक याच्यातला जसं प्लास्टिड आहे तो ॲनिमल सेल्समध्ये नसणार आहे, त्यामुळे आपण ते तसं बघणार आहोत. तर पहिला येतो आपला की न्यूक्लियस. सो बेस्ट आहे की सगळ्यात पहिले सेलच्या सेंटरला आहे न्यूक्लियस. तर न्यूक्लियस समजून घेऊयात सोप्या शब्दात आणि कमी वेळेमध्ये. तर व्हॉट इज न्यूक्लियस? ऍट सेंटर असतो. कुठे असतं न्यूक्लियस? सेंटरला. लार्ज सेल ऑर्गनेल. ऑर्गनेल म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचा अवयव. त्या ऑर्गनेल म्हणजे सायंटिफिकली तसं त्याला म्हणतात ऑर्गनेल. म्हणजे कशाचा आहे, की बाबा ते सेलचा तो अवयव आहे, त्याचा घटक आहे. लार्ज सेल ऑर्गनेल सेंटरला आहे, त्याचं नाव आहे न्यूक्लियस. बरोबर. याचं काम काय आहे? याचं काम आहे, न्यूक्लियस इज अ हेड ऑफिस आपल्या भाषेत. बाकी सायंटिफिक भाषा सोडा 2 मिनिटांसाठी समजण्यासाठी, की न्यूक्लियस काय आहे, की हेड ऑफिस आहे कोणाचं? सेलचं. मग त्याच्या म्हणण्यानुसार सगळं चालणार आहे. पहिलं 2 काम करतं ते. एक तर ते सेलला कंट्रोल करतं आणि दुसरं ते सेलला डिव्हिजन करतं, सेल डिव्हिजन करतं. समजा न्यूक्लियस ते सेलला कंट्रोलच नसतं केलं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ घ्या, कन्सिडर करा की कानाच्या ज्या पेशी आहेत ह्या इथल्या, या पेशींनी जर ठरवलं 2 मिनिटासाठी की मला आता या कानावरचं काही कंट्रोल ठेवायचं नाही आतमध्ये, मग काय होईल? 1 वर्षानंतर हा कान एवढा मोठा होऊन जाईल. तसं होते का? नाही. किंवा एक बोट आहे. या करंगळीच्या सेल्सने ठरवलं, की आता मला काही कंट्रोल करायचं नाही आणि वाढू द्या किती वाढते तर. म्हणजे आपल्याला केस कापायला जायचं तसं करंगळी कापून आणायला लागत जाईल काही दिवसांनी. तर असं होतं का? नाही होत. म्हणजे प्रत्येक अवयव, प्रत्येक शरीरातला भाग आणि भाग हा विशिष्ट लेव्हलपर्यंत वाढून थांबतो आणि हे थांबण्याचं काम कोण करतं? तर हे असतं आपलं जेनेटिक्स आणि ते कुठे असतं? न्यूक्लियसच्या आतमध्ये आणि दॅट ग्रोथ ऑफ द सेल इज कंट्रोल्ड. त्या सेलची ग्रोथ, त्या पेशीची रचना, ग्रोथ आणि त्याचे कामं सगळे कोण कंट्रोल करतं? तर न्यूक्लियस करतं. तर न्यूक्लियस हे अत्यंत महत्वाचं ऑफिस आहे. म्हणून आपण म्हणतो त्याला, की ते हेड ऑफिस आहे. कशाचं? सेलचं.
दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठे त्याच्याबद्दल फॅक्ट एवढेच आहेत, इथे कुठे आहे, एक तर सेंट्रलला आहे, त्याच्यानंतर सायटोप्लाझम मध्ये जे काही घटक आहेत त्याच्यापैकी ते मोठं आहे, लार्ज आहे. म्हणजे लार्ज म्हणजे खूप मोठं नसते, आता सेलच खूप छोटी असते. तर त्याच्या तुलनेत ते मोठं असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की ते काय करतं, सेल डिव्हिजन करतं आणि कंट्रोल करतं सेलला. इथपर्यंत काही कन्फ्युजन नाही. चला, तर पेशींची पूर्णपणे वाढ झाली, की तिचे काम न्यूक्लियस ठरवतो आणि करून घेतो. हे काम लय महत्वाचं आहे, की पेशीचं जर वाढ झाली पूर्णपणे, म्हणजे एखादी पेशी आहे, तिची वाढ पूर्ण झाली, की मग तिचं काम काय आहे? कोणी काय करायचं? तर ते काम ठरवणे आणि त्याच्या कामाचं सगळं करून घेणं हे कोण करतं? तर हे न्यूक्लियस ठरवतं. त्याच्यानंतर आपण डायग्राममध्ये बघितलं, की त्या न्यूक्लियसला डबल अशा डॉटेड लाईन होत्या. जस्ट 1 सेकंदासाठी मी डायग्राम शेअर करतो. परत एकदा तुमच्या डोळ्यासमोर ते डायग्राम आणा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. जसं आपण म्हटलं, की न्यूक्लियस जे आहे हे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती डायग्राम दिसतीये? येस. मी थोडीशी झूम करतो तिला आणि झूम करून आता सेंटरला तुम्हाला न्यूक्लियस दिसतंय. 2 डॉटेड लाईनने गोल सर्कल केलेलं दिसतंय. दिसतंय सगळ्यांना? येस. तर हे जे डॉटेड केलेले 2 मध्ये रेड डॉट आहे आणि त्याच्या बाजूने 2 डॉट केलेल्या 2 लाइनिंग आहेत. याला म्हणतात न्यूक्लियस. बरोबर? सेंटर ऑफ द सेल. पेशीचं सेंटर आहे. सेल डिव्हिजन आणि सेलला कंट्रोल करणे हे त्याचं काम आहे. हे 2 गोष्टी. त्याच्यानंतर काय डबल लेयर आहे. दिसलंय डबल लेयर? हे लक्षात ठेवायचं. ॲट न्यूक्लियस न्यूक्लिओप्लाझम असते. म्हणजे याच्यात ते लाल डॉट जर सोडला तर त्याच्या आजूबाजूने आणि हे डॉट 2 लाईन आहेत. त्याच्यामध्ये काय असतं न्यूक्लिओप्लाझम असते. हे आपण आधी बघितलं. म्हणजे जसं सेलमध्ये सायटोप्लाझम आहे बाकीच्या भागात, तसं न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतं क्रोमॅटिन फायबर दॅट इज जेनेटिक मटेरियल. म्हणजे ते काय असतं, डीएनए असतं किंवा आरएनए असतं. ओके. तर न्यूक्लियस आपण आता डायग्राम मध्ये बघितलेलं आहे, की नेमकं काय असतं त्या न्यूक्लियसचं काम. डबल लेयर, 2 डॉटेड लेयर आहे, डबल लेयर आहे. त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असते. त्याच्या सेंटरमध्ये न्यूक्लिओलस नावाचा एक आणखी छोटासा गोल असतो. येस, न्यूक्लिओलस. तो आणखी छोटासा एक गोल त्याच्या आतमध्ये असतो. या व्यतिरिक्त त्याचं आता आपण बघणार आहोत फंक्शन काय आहे. तर ते आता त्याच्या सगळ्या फॅक्ट्स बघितल्या. सेंटरला आहे लार्ज सेल ऑर्गेनेल आहे. म्हणजे मोठा पेशीचा घटक आहे, लार्ज आहे बाकीच्या घटकांपेक्षा. सेंटरला असतो आणि पेशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यांचं तो काम ठरवतो. त्याच्यानंतर डबल लेयर आहे. हे सगळे फॅक्ट झाला आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं. हे सगळं बघितलं आणि त्याच्यासोबतच क्रोमॅटिन फायबर हे असतं. क्रोमॅटिन फायबरचं काम काय आहे, की ते दुसरं काही नसून जेनेटिक थोडंसं मटेरियल असतं. त्याच्यानंतर आपण बघतोय, की त्याचं फंक्शन काय आहे? न्यूक्लिओलसचं फंक्शन काय आहे? किंवा न्यूक्लियसचं फंक्शन काय आहे? आता आपण बघणार आहोत त्याचे फंक्शन. तर पहिलं फंक्शन आहे सेंटर म्हणजे कंट्रोल ओव्हर द सेल मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमचा अर्थ आपण साधा घेऊया चयापचय. फार टेक्निकल या शब्दात आपण जाऊया डायजेस्टिव्ह सिस्टम जेव्हा शिकू त्यावेळेस. पण आता आपल्याला त्याची गरज नाहीये. पण मेटाबॉलिझम म्हणजे सेलमध्ये ऑक्सिजन येतो, कार्बन येतो, जे काही घटक येणार जाणार हे, ते त्याला डायजेस्ट करणार, हे सगळं करणार. तर ही जी प्रोसेस आहे, हे चयापचयाचं काम जे सेलच्या आतमध्ये होतं, या सगळ्या याला म्हणतात सेल मेटाबॉलिझम. आणि सेल मेटाबॉलिझमचं काम जे आहे ते कोण करतं? दुसरं कोणी करत नसून ते ठरवतं कोण? तर ते न्यूक्लियस ठरवतं, की कसं चाललं पाहिजे सेलचं मेटाबॉलिझम. त्याच्यानंतर कंट्रोल द सेल डिव्हिजन.
सेल डिव्हिजनलाही कंट्रोल करते. फॉर एक्झाम्पल नवीन पेशी तयार करायच्या, म्हणजे जर माझ्या करंगळीच्या ह्या पेशी मला तयार करायच्या असतील तर या एकापेक्षा 2, 2च्या 4 तर इथपर्यंत ठीक आहे. इथे लेवल पर्यंत. पण सेल डिव्हिजन जर अनकंट्रोल झालं तर म्हणजे सेल फक्त डिव्हिजनच होत राहिल्या, मोठ्या मोठ्या होत राहिल्या, तर मग काय? म्हणजे कॅन्सरमध्ये जो प्रकरण घडतं किंवा कॅन्सर नेक्रोसिस जे आपण ज्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये होतं काय नेमकं, की या सेलची अनकंट्रोल्ड ग्रोथ होते. अनकंट्रोल्ड हा शब्द आहे तिथं महत्वाचा. अनियंत्रित अनियंत्रित वाढ एखाद्या अवयवातल्या, एखाद्या शरीरातल्या कुठल्यातरी भागातल्या पेशींची, त्याला आपण थोडक्यात साध्या भाषेमध्ये कॅन्सर म्हणूयात. फॉर एक्झाम्पल माझ्या गळ्यामध्ये जर झालं, तर मला काय होईल, की त्या आतमध्ये भाग त्याचा अनियंत्रित ग्रोथ होईल त्याची. मग खाता येणार नाही, पिता येणार नाही. मग चलो ढगात. तर हे सगळं अनियंत्रित ग्रोथ होईल कशाची? तर मग त्या सेलची. तर मग ही ग्रोथ कंट्रोल करणं कोणाचं काम आहे? न्यूक्लियसचं. म्हणजे जी आपलं शरीर बनलेलं आहे, इट इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक असलेलं एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ हेरिडिटी. म्हणजे एका अनुवंशातून पुढच्या वंशाचे हेरिडिटी ट्रान्सफर करण्याचं काम हे दुसरं तिसरं नसून करत कोणी, तर हे सेल करते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये स्पर्म सेलचा रोल जास्त येतो. त्याच्यानंतर असतं की हे सगळं इथपर्यंत आपण न्यूक्लियसच्या बाबतीत बघितलं. आता आपण बघितलं न्यूक्लियस. इथपर्यंत काय कन्फ्युजन न्यूक्लियस पर्यंत? ओके. सो परत एकदा मी स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना दिसतंय स्क्रीनवर? येस. तर हा जो पोर्शन आहे, म्हणजे न्यूक्लियसला एकदम अटॅच झालेला एक गोल, गोल, गोल मण्यांची माळ असल्यासारखं एक हे जे आहे, याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दिसतंय? त्याच्या एक्झॅक्ट खाली दुसरं आहे तसंच सेम सिमिलर स्ट्रक्चर. त्याला म्हणतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे रफ आणि स्मूथ दोन्ही असतात. याच्यामध्ये फरक काय? म्हणजे रफ आणि स्मूथ का म्हणतात? सिंपल गोष्ट आहे, की एका याच्यावरती डॉट आहेत आणि एका याच्यावरती डॉट नाहीयेत. हे डॉट कशाचे असतात ते पण आपण बघणार आहोत. तर हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपल्याला बघायचं आहे याची ऍक्च्युअल इमेज कशी दिसते. आता ही सेम इमेज आहे, सेम इमेज आहे. दिसते सर्वांना इमेज? येस. ही सेम इमेज आहे. ती जी आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची मोठ्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये बघितली. आता त्यातला छोटासा भाग म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणखी मोठा करून आपण बघतो. तर तो कसा दिसणार? तर तो हा याच्यामध्ये दाखवल्यासारखा दिसतोय. तर आपण बघा त्याच्यावरती जे गोल-गोल डॉट होते, ते इथं पण गोल-गोल डॉट आहेत. त्याला आपण रायबोझोम्स म्हणतो, त्या गोल डॉटला. या सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ER. रफ ER आणि स्मूथ ER. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे जे गोल दिसतंय गोल न्यूक्लिअर, तर हे दुसरं जे आहे हे गोल आहे. फक्त आता ही डायग्राम उलटी आहे. ती तशी होती म्हणजे न्यूक्लियस इकडच्या बाजूला होतं आणि तिकडच्या बाजूला वरच्या बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं. आता खालच्या बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि वर न्यूक्लियस आहे. म्हणजे एकूण एकच आहे हे सगळं. फक्त दाखवण्यासाठी हे थोडंसं ब्रॉड केलेलं आहे, मोठं केलेलं आहे. याच्यामध्ये बघायचं आपल्याला हेच आहे, की याच्यावरती डॉट आहेत आणि समजा याच्यावरती डॉट नसले, तर ते काय होणार? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होणार. बरोबर? आणि त्याच्या ज्या फोल्डिंग्स आहेत त्याला क्रिस्टनी म्हणतात. रफ जे आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतंय.
इथपर्यंत काही कन्फ्युजन कोणाला? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं सगळ्यांनी? येस, गुड. तर हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आता याचं मध्ये प्रामुख्याने दोन भाग पकडतात. कुठले कुठले? एक जर रायबोझोमचे डॉट असतील तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि जर रायबोझोमचे डॉट नसले तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ आणि स्मूथ दोनच प्रकारच्या मध्ये आहेत. सिंपल आहे. सगळा गोंधळ हा सेलचा आहे. सेलच्या आतमध्ये आपण घुसलेलो आहोत. आतमध्ये न्यूक्लियस बघितलं. आता न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय काय आहे ते आपण बघत आहोत. आणि ते दुसरं तिसरं काही नसून काय आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर आहे त्याचं जे आहे ते फंक्शन काय आहे? फंक्शन काय आहे? कशासाठी असतं? तर हे आहे की एक तर हे सेलला सपोर्ट करतं. सपोर्ट टू सेल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फंक्शन सपोर्ट टू सेल. सेलला सपोर्ट करणं. प्रोडक्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स अँड फॅट्स. महत्वाचा घटक. प्रोडक्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स अँड फॅट्स. प्रोटीन्स आणि फॅट्सचं प्रोडक्शन करणं, निर्मिती करणं आणि त्यांचं वहन करणं. प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स अँड फॅट. हे लक्षात ठेवायचं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? सपोर्ट करते, हो करते, जनरल फंक्शन आहे. पण स्पेसिफिक फंक्शन काय आहे की ते प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स आणि फॅट यांचं निर्मिती करते, त्यांचं वहन करते, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करते आणि एक्सक्रीट टॉक्सिक प्रॉडक्ट्स. म्हणजे काय करतं? जर एखादा CO2 तयार झाला असेल, त्याला बाहेर फेकायचं तर कोण फेकणार आहे? फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फेकणार. म्हणजे एक्सक्रीट काय करतं? टॉक्सिक प्रॉडक्ट्स, जे काही टॉक्सिक पदार्थ सेलच्या आतमध्ये तयार होतात त्यांना सेलच्या बाहेर टाकणं. हे कोणाचं काम आहे? तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. इथपर्यंत काही कन्फ्युजन? नेक्स्ट पॉइंट वर शिफ्ट होण्याच्या आधी हे सगळं आलंय किंवा समजलं असं मी गृहीत धरू का? 1, 2, 3, 4. 4च लोकांना कळलं. ओके, म्हणजे बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे. पुढचा पार्ट जो आहे तो आहे गॉल्जी ॲपॅरॅटस. तो परत एकदा मी तुम्हाला हा गॉल्जी ॲपॅरॅटस स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता सेलमध्ये गॉल्जी ॲपॅरॅटस कुठे असते हा कन्फ्युजन आलं नाही पाहिजे, म्हणून ते आपण बघूयात. गॉल्जी ॲपॅरॅटस आपल्याकडे डाउनलोड झालेलं नाहीये, पण ठीक आहे. तर सेलमध्ये गॉल्जी ॲपॅरॅटस नावाचं सायटोप्लाझम मध्ये एक स्ट्रक्चर असतं. मोठ्या सेलमध्ये आपण दाखवलेलं आहे. तसं त्याचं ब्रॉड स्क्रीनला म्हणजे व्ह्यू अवेलेबल नाहीये माझ्याकडे. पण पहिलं जे ब्रॉड सेलचं स्ट्रक्चर दाखवलं त्याच्यामध्ये आपण गॉल्जी ॲपॅरॅटस दाखवलेलं आहे. मग आता याचं काम काय आहे? म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम समजलं, न्यूक्लियसचं काम समजलं. आता या गॉल्जी ॲपॅरॅटस नवीनच आलं काय? याचं काय? ॲपॅरॅटस आणि ते पण गॉल्जी. तर याचं काय काम आहे या गॉल्जी ॲपॅरॅटसचं? हे आपल्याला बघायचं आहे. तर व्हॉट इज गॉल्जी ॲपॅरॅटस? तर कॅमेलिनो गॉल्जी या मित्राचं नाव नक्की लक्षात ठेवायचं. या आदरणीय सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं. या भाऊंचं नाव लक्षात ठेवायचं. आणि ते काय आहे? तुम्हाला एकदा परत मी दाखवतोच, म्हणजे मेन सेल मधलं, म्हणजे तुमचा व्ह्यू क्लिअर होईल. मेन सेलचं बेसिक नाहीये आपल्याकडे, पण तरी सगळ्यांना स्क्रीन शेअर झाली. येस. तर त्याच्यामध्ये खाली बघा, एक रेड कलरचं, एकदम परफेक्ट रेड कलरचे 3 असे स्ट्रिप आहेत आणि त्याला ब्लॅक कलरनं लाइनिंग केलेलं आहे खाली, राइट साइडच्या कॉर्नरला खाली. त्याला म्हणतात गॉल्जी ॲपॅरॅटस. गॉल्जी ॲपॅरॅटस न्यूक्लियसच्या बाहेर असते, न्यूक्लियसच्या आत नसते. कुठे आहे गॉल्जी ॲपॅरॅटस दिसलं? तर हे जे गॉल्जी ॲपॅरॅटस आहे याला आपण आता याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हे जे गॉल्जी ॲपॅरॅटस आहे, तर या गॉल्जी ॲपॅरॅटसचं काम काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट गॉल्जी ॲपॅरॅटस कॉल्ड ॲज द
केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल. केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल MPSC च्या परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला तर काय लिहिता येईल किंवा काय आपल्याला कळेल की गॉल्जी ॲपरेटस वॉज डिस्कवर्ड बाय कॅमेलिनो गॉल्जी. पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं स्टेटमेंट असेल की गॉल्जी ॲपरेटस इज अ केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल. पहिलं स्टेटमेंट आणि त्याच्यावरती उत्तर असतील ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, ए अँड बी बोथ आर करेक्ट अँड ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट. सो व्हॉट विल बी द आन्सर? याचं उत्तर काय असेल? परत मी प्रश्न रिपीट करतो. पहिला प्रश्न असा असेल माझा की कॅमेलिनो गॉल्जी यांनी गॉल्जी ॲपरेटस शोधून काढलं. स्टेटमेंट ए. आणि दुसरं स्टेटमेंट आहे गॉल्जी ॲपरेटस हे केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल असं म्हणतात याला. हे दुसरं स्टेटमेंट आहे. आता पर्याय नीट ऐका. पर्याय असा आहे की ए हा करेक्ट आहे. पर्याय दुसरा असा आहे, पर्याय बी हा करेक्ट आहे. पर्याय तिसरा असा आहे ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. आणि पर्याय चौथा असा आहे ए आणि बी दोन्हीही चुकीचे आहेत. आन्सर. उत्तर हवंय मला तुमच्याकडनं. सी. तनू करेक्ट उत्तर दिलंय तुम्ही की ए आणि बी दोन्हीही करेक्ट आहेत. यस, ए आणि बी दोन्हीही करेक्ट उत्तर आहेत. राईट. काय की गॉल्जी ॲपरेटस कॅमिलिनो गॉल्जी यांनी ते डिस्कवर केलेलं आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर काय आहे की त्याच्यामध्ये केमिकल स्टोअर होतात किंवा त्याला केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल असं म्हटलं जातं. सायन्सचा एक बेसिक प्रश्न आहे की हे असं का असते याच्यात आपण डोकं लावायचं नाही. कारण आपल्याला MPSC ची परीक्षा द्यायची आहे म्हणून आपण शिकतो. आपल्याला जर रिसर्च करायचं असतं तर आपण तसं केलं असतं. व्हाय दिस इज. याला केमिकल फॅक्टरीज का म्हणतात अजून का दुसरं म्हणत नाही. सायन्सचं काम आहे. आपण त्याच्यात जास्त हे नाही करायचं किंवा आपण त्याच्यात डोकं लावायचंच नाही. आपल्याला काम काय आहे? यांनी म्हटलं ना म्हणजे कॅमिलिनो गॉल्जीने शोध लावला असं पुस्तकात दिलेलं आहे. येस. सो कॅमिलिनो गॉल्जी हॅज डिस्कवर्ड दिस. त्याच्यामध्ये काही हेच नाहीये. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की याचे फंक्शन्स काय आहेत? तर हे काय स्टोअर करतं? तर एन्झाईम स्टोअर करतं. बरोबर. काय स्टोअर करतं? एन्झाईम स्टोअर करतं. आता एन्झाईम्स म्हणजे काय? आपण मगाशी एक शब्द बघितला होता. मेटाबॉलिझम म्हणजे काय? एन्झाईम्स म्हणजे काय? तर डायजेस्टिव्ह मध्ये ह्या टर्म आपण आणखी क्लिअर करणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा आपण डिटेल्डमध्ये जाऊ त्यावेळेस आपण ह्या टर्म व्यवस्थितपणे शिकणार आहोत. आता आपल्याला फक्त एवढंच शिकायचं आहे की एन्झाईम्स म्हणजे असा एक बायोकेमिकल पदार्थ शरीरात तयार होतो की तो वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी आवश्यक असतो. बरोबर. तर त्याला आपण म्हणतो एन्झाईम. बरोबर. तर तो एन्झाईम जो आहे तो जे एक सबस्टन्स तयार होतो, एक घटक शरीरात सिक्रीट होतो, असा स्त्रावला जातो, त्याला म्हणतात एन्झाईम. तर हे स्टोअर करायचं काम कोण करते सेलच्या आतमध्ये? तर ते करतं गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी ॲपॅरेटस. त्याच्यानंतर काय हा ते सिक्रेटरी ऑर्गन्स आहे म्हणून काम करतो. मग सेलच्या आतमध्ये सिक्रेशन करण्याचं काम करतं आणि डिलिव्हरी करतो कशाची? एन्झाईम्सची आणि फॅटची. महत्वाचा प्रश्न आहे. हा फॅट जर काढला तर आपण काय म्हणणार ही फॅक्टच नव्हती. म्हणजे एन्झाईम्स पर्यंत आपल्याला माहिती आहे आणि फॅट माहितीच नाही. उत्तर प्रश्न तसाच फ्रेम केलेला आहे समजा. तर आपल्याला ते माहित पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी करतो कशाची करतो? एन्झाईम्स आणि फॅटची. त्याच्यानंतर काय? प्रोडक्शन ऑफ व्हॅक्युल्स. तर सेलमध्ये व्हॅक्युल्सचं प्रोडक्शन सुद्धा तो करत असतो. इथपर्यंत काही अडचण? तो नया जो विषय आहे आपला तो आहे लायझोझोम्स. तो परत एकदा आपण मेन स्क्रीन शेअर करतो, मी शेअर कंटेंट करतो आणि लायझोसोम तुम्हाला दाखवतो. सगळ्यांना दिसतंय इमेज? एवढं करायचं आज की मरेपर्यंत विसरलं नाही पाहिजे. राईट. तर त्याच्याशी आता आपल्याला एक निळ्या रंगाचा डॉट आणि त्याच्या भोवती मोठा डॉट आणि त्याच्या भोवती काळ्या रंगाची
लाईन केलेलं एक सर्कल केलेलं दिसतंय रेग्युलर शेपमध्ये, व्यवस्थित शेप नाही त्याचा गोल, पण असं वेगवेगळं आडवं तेडवं असं कसं तरी केलेलं आहे, त्याला म्हणतो आपण लायझोझोम्स. बरोबर. आता मी स्क्रीन परत व्हिडिओ शेअर करतो आणि तुम्हाला एक बेसिक प्रश्न असा विचारतो. माझा एक प्रश्न असा आहे, या प्रश्नाचं उत्तर जर आलं तुम्हाला, मला असं कळेल, की तुम्हाला बरोबर कळतं आहे किंवा चित्र तुमच्या डोक्यात फिट झालेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे, की लायझोझोम हे कुठे असतं? लायझोझोम हे कुठे आहे? कुठे असतं? मला त्याचं उत्तर हवं आहे. लायझोझोम हे कुठे आहे किंवा कुठे असतं? म्हणजे असं उत्तर देऊ नका, ते सेलमध्ये असतं. ते सगळ्यांना माहिती आहे ते सेलमध्ये असतं. पण सेलमध्ये कुठे असतं? आता एमपीएससी चे मुलं असल्यामुळे असं अपेक्षित आहे का, की प्रश्नाचे मी पर्याय दिलं पाहिजे? तर हरकत नाही. त्याच्यासाठी मी 2 पर्याय देतो आणि त्याच्यापैकी करेक्ट पर्याय तुम्ही मार्क करायचा आहे. थोडंसं चुकतंय. हरकत नाही. लायझोझोम हे पर्याय ए आहे, सायटोप्लाझममध्ये असतं आणि दुसरा पर्याय आहे, ते न्यूक्लिओप्लाझममध्ये असतं. याचा करेक्ट आन्सर मला पाहिजे. लायझोझोम सायटोप्लाझममध्ये असतं का न्यूक्लिओप्लाझममध्ये असते? येस, करेक्ट आन्सर इज ए. लायझोझोम हे न्यूक्लिओप्लाझममध्ये असतं का? तर नाही. करेक्ट आन्सर इज लायझोझोम इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. प्लाझ्माच्या मध्ये ते असतं कुठेतरी. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये, बरोबर? पण न्यूक्लियसच्या आतमध्ये नसतं. नेहमी लक्षात ठेवायचे की सगळे सेलचे ऑर्गनेल्स जे आहेत, सेलचे जे अवयव आहेत, ते न्यूक्लियसच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 2च असतात. एक न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन फायबर. न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन फायबर म्हणजे जे सेलचं डीएनए, आरएनएचं जो पोर्शन असतो तेच. बाकी सगळं त्या न्यूक्लियसच्या बाहेर असतं सायटोप्लाझममध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवली की म्हणजे कोण कुठे कुठल्या रांगेत कुठल्या पंक्तीत बसला आपल्याला फार मोठं शोधायला लागणार नाही. नाऊ नेक्स्ट पुढची गोष्ट अशी आहे, की पुढची गोष्ट आपण बघणार आहोत, की लायझोझोम्स बद्दल चाललं. तर त्याला आहे लक्षात घ्यायचं हां, फॅक्ट. फॅक्ट, फॅक्ट आहे. वन मेम्ब्रेन बाउंड सॅक्स म्हणजे एका मेम्ब्रेनची सॅक आहे ती पिशवी. बरोबर? कंटेन्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. काय करतं? डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. डायजेस्ट ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स प्रोड्यूस इनसाइड द सेल. म्हणजे काय करतं, की एकतर ती सिंगल मेम्ब्रेनची सेल आहे, पिशवी आहे. त्याच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत. म्हणजे ते ब्लॅक कलरची जी लाईन आपण दाखवली, ते झाली पिशवी. आणि त्याच्या आतमध्ये जो बाकीच्या कलरचं वेगळं ब्लू, डार्क ब्लू कलरचं जे दाखवलेलं आहे, ते झालं डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. एन्झाइम्स हा शब्द नवीन आलेला आहे, पण हरकत नाही, आपण करू तो. एन्झाइम्स, डायजेस्टिव्ह म्हणजे पचन करणारे एन्झाइम, पचवणारे एन्झाइम्स. काय पचवतात? तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स म्हणजे काय? तर पेशीच्या आतमध्ये जे काही प्रॉडक्ट तयार होत असतील, ज्याचं काम नसेल, तर ते त्यांना डायजेस्ट करण्याचं काम हे लायझोझोम करतं. बरोबर? आता त्याचं फंक्शन्स आहे, आपण डिटेलमध्ये बघूयात काय असतं. सो पहिलं फंक्शन त्याचं आहे किल्स बॅक्टेरिया. पेशीच्या लेव्हलवरती लायझोझोम बॅक्टेरियाला मारून टाकतो. सगळ्यांना मारत नाही. हे पण तेवढंच खरं आहे, कारण बॅक्टेरिया पण ॲडव्हान्स होत चालले आता. सगळेच ॲडव्हान्स होत चालले. त्यांनी तरी कामं करावं. म्हणजे त्यांच्या बिरादरीतही आता नवीन ॲडव्हान्स यायला लागलेले आहेत. आता ते नवीन कोरोनावाले तर फारच भयंकर आहेत. म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस सगळेच ॲडव्हान्स झाले. आपण जसं ॲडव्हान्स झालो तसं. तर अशा पद्धतीने सगळे ॲडव्हान्स होत चाललेले आहेत. तर ते बॅक्टेरियाला मारण्याचं काम कोण करतं? तर लायझोझोम करतं. डायजेस्टिव्ह एन्झाइम्स त्याच्यामध्ये स्टोअर करतात. लायझोझोम्सला ते करतं. फंक्शन ॲज अ एक्सक्रिटरी. एक्सक्रिशनचं काम करतं. तर एक्सक्रिटरीचं काम करतं ते. देण्याचं काम करतं थोडक्यात. वेगवेगळे एन्झाइम्स देण्याचं काम करतं. म्हणजे त्याला म्हणतात फंक्शन्स ॲज अ excretory. A lysosome kills cell organelle cell. That's why called as a suicide bags. महत्वाचा प्रश्न. सुसाईड बॉम्ब आपण ऐकला होता. आता सुसाईड बॅग झालं. म्हणजे बायोलॉजी किती ऍडव्हान्स आहे की सुसाईड बॉम्ब तयार व्हायच्या आधी सुसाईड बॅग्स तयार झालेल्या होत्या. सुसाईड बॅग्स म्हणजे काय असं बघितलं किंवा असा प्रश्न विचारला तर एमपीएससी प्रश्न विचारताना असाच शब्द टाकणार आहे.
की ते लायझोझोम नाही म्हणणार, कारण त्यांना माहिती आहे लायझोझोम सगळे पाठ करतात, सगळ्यांना माहित असतं. मग काय म्हणणार, ते सुसाईड बॅग्स हा शब्द टाकणार. तो रिकामी जागा इज कॉल्ड ॲज अ सुसाईड बॅग्स. मग कशाला म्हणतात सुसाईड बॅग्स? तर आपल्याला आठवलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे की सुसाईड बॅग्स हे दुसरं तिसरं काही नसून तर ते असतं आपलं लायझोझोम्स, राईट? तर लायझोझोम किल्स द सेल्स, म्हणजे सेल्सला मारण्याचं काम पण ते करतं, म्हणून त्याला सुसाईड बॅग्स असं म्हटलं जातं. दॅट इज लायझोझोम्स. इथपर्यंत काही कन्फ्युजन लायझोझोमला? लायझोझोम मध्ये कोणाला काय नाही कळलं? पुढचा भाग मी शेअर करणार आहे, त्याच्या आत मला एक थंब पाहिजे की येस, सगळं बरोबर चाललेलं आहे. येस, गुड. मी आता पुढचा सेल ऑर्गनेल, पुढचा सेलचा घटक शेअर करतो. तो असा आहे की सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? येस. तर याच्यामध्ये बघा, ऑरेंज कलर मध्ये एक स्ट्रक्चर दिसतंय राइट साइडला. ऑरेंज कलरचं जे स्ट्रक्चर दिसतंय राइट साइडला, त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. ऑरेंज कलरचं जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. ओके. सो आता आपण या मायटोकॉन्ड्रियाला आणखी थोडंसं डिटेलमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे त्याला थोडंसं त्याचं बायफर्गेट करून आता दिसतंय सगळ्यांना? येस ऑर नो? दिसतंय सगळ्यांना? येस. तर हे जे आहे मायटोकॉन्ड्रिया, याला आता आपण नीट बघा. मी जे जे शब्द सांगतो तो याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतं आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन ही जी येलोइश ब्राउन कलरची आहे ती आउटर मेम्ब्रेन, आणि त्याच्या आतमध्ये मॅट्रिक्स नावाचं एक लिहिलेलं आहे. मॅट्रिक्स म्हणजे इनर इनर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स. एवढंच याच्यामध्ये बघायचं आहे. आणि याची साईज 1 to 2 मायक्रोमीटर आणि 1.5 to 5 म्हणजे लांबी किती असते तर 1 to 2 मायक्रोमीटर म्यू एम असं लिहितात. मायक्रोमीटर 1 to 2 म्यू एम मायक्रोमीटर आणि 0.1 to 0.5 मायक्रोमीटर. हे सगळ्या ह्या फॅक्ट आहेत. ह्या फक्त एकदा वाचून घेतल्या की संपलं इथं. ओके. सो नाऊ आता आपण बघूया मायटोकॉन्ड्रिया बद्दल. सगळ्यांनी मायटोकॉन्ड्रिया बघितला, चित्रात बघितला की तो डोक्यात चांगला फिट होतो, आणि आपण तोच पुढे आता शिकणार आहोत की मायटोकॉन्ड्रिया नेमकं असतं काय, काय नेमकं तिचे आहे. तर आपण बघितलं की तो डबल लेयर्ड आहे. 2 लेयर त्याला आहेत. आउटर लेयर जी असते ती पोरस असते, इनर लेयर जी असते ती फोल्डेड असते. बरोबर? आउटर लेयर जी असते ती पोरस असते, इनर लेयर असते ती फोल्डेड असते. फॅक्ट आहेत सगळ्या ह्या. त्याच्यामध्ये काही नया कुछ भी नहीं. सब जो साइंटिस्ट ने करके रखा है वही हमको पढ़ना है और वही मेमोराइज करना है. उसके बेसिस पे, उसके अंडरस्टँडिंग के बेसिस पे, त्याच्या समजण्याच्या वरून आपल्याला प्रश्न लिहायचा आहे, करेक्ट आन्सर मार्क करायचा आहे. त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रिया जरा प्रेमाने समजून घ्या. मायटोकॉन्ड्रिया डबल लेयर स्ट्रक्चर आहे. आउटर मेम्ब्रेन जी आहे ती पोरस आहे. पोरस आहे म्हणजे काय, त्याला छिद्र आहेत, आतमधून काहीतरी त्याच्यात पर्कोलेट होतं, मुरतं, आतमधनं बाहेर काहीतरी येतं. तर ते त्याला म्हणतात पोरोसिटी. बरोबर? तर ते पोरस आहे. तर हे झालं डबल लेयर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर त्याची साईज, ते असं लंबुळकं असतं, थोडंसं इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतं. त्याची साईज आणि रुंदी ह्या दोन्ही दिलेल्या आहेत. 1 to 2 मायक्रोमीटर आणि 0.1 to 0.5 मायक्रोमीटर त्याची रुंदी, ही त्याची साईज दिलेली आहे. इनर जे आहे, इनर लेयर जे आहे कंटेन्स रायबोझोम फॉस्फेट पार्टिकल्स.
आतलं जे आहे, आत जे काय तर काय करतं, रायबोझोम फॉस्फेट पार्टिकल्स किंवा डीएनए मॉलिक्युल्स जे असतात ते. आणि त्याचं एक विशेष आहे की तो स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करतो. स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करतो. हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात वेगळं कन्सेप्ट आहे त्याची. स्वतःचं प्रोटीन स्वतः तयार करतो, मायटोकॉन्ड्रिया. स्वतःचं प्रोटीन स्वतः तयार करतो, मायटोकॉन्ड्रिया. आणि एनर्जी स्टोअर्स ॲज अ एटीपी हा शब्द लक्षात ठेवायचा. एटीपी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट एटीपी असं लक्षात ठेवलं तरी चालेल, फार सायंटिफिक नावाची गरज नाही. पण एटीपी लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे काय, पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे आता मला सांगा की माझ्या बॉडीमध्ये सिंपल कन्सेप्ट सांगतो मी, म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल. मला भूक लागली. आपण भूक लागली कधी म्हणतो, जेव्हा आपल्याला असं वाटतं आता म्हणजे पोटात कावळे ओरडायला लागले की भूक लागली, ही कन्सेप्ट नाहीये सायन्समध्ये. आपण कसं करणार की आपली एनर्जी संपली, थकवा आला की आपण खाणार, बरोबर. मग खाल्ल्यानंतर ते कुठे जाणार, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ते पचणार. पचल्यानंतर ते स्टोअर जाणार ब्लड मध्ये. ब्लड मधून पचून झाल्यानंतर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ब्लड फिरतं. मग तिथं ते त्या अवयवाला ते जाणार. मग तिथं गेल्यानंतर ते स्टोअर होणार पेशीच्या आतमध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार, तर ते होतं एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर. एटीपी त्याला वापरणार त्याच्या सेलच्या एनर्जीसाठी, सेलच्या कामासाठी. आलं लक्षात. एटीपी त्याला वापरणार सेलच्या एनर्जीसाठी, त्याच्या कामासाठी. म्हणजे समजा जर मी भात खाल्ला असेल तर भाताचा शेवटी काय होणार, एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. कारण सेल तेच वापरू शकते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, बरोबर. सेल काय भात वापरू शकणार नाही तुमचा, किंवा पोळी वापरणार नाही. हे सगळं जे काही आपण कॉम्प्लेक्स खातो त्याला सिंपल मध्ये तयार होऊन सिंपल, अजून सिंपल, मोर सिंपल होऊन ते आतमध्ये रक्तातून सगळ्या पेशींपर्यंत जातं आणि तिथं एटीपी तयार होतात. फायनली एटीपीला एनर्जीचा रूप मिळतं आणि ते एनर्जी वापरल्या जाते. असं ते सगळं होतं. हा झाला त्याचं मेन फंक्शन. आता प्लांट सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी असतात. हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. असंच एकदा प्लांट सेल मध्ये आलं होतं, तिथं सायटोप्लाझम ची डेन्सिटी प्लांट सेल मध्ये कमी होती. आता इथं काय म्हणतायत की प्लांट सेल मध्ये सायटोप्लाझमची डेन्सिटी जशी कमी आहे तशीच मायटोकॉन्ड्रिया पण कमी आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यावरती प्रश्नच्या अंडरस्टँडिंग साठी महत्वाचं आहे की प्लांट सेल मध्ये सायटोप्लाझम कमी असतं, प्लांट सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया पण कमी असतात. आणि ॲनिमल सेल मध्ये सायटोप्लाझम जास्त असतं. ॲट द सेम टाइम ॲनिमल सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया सुद्धा जास्त असतात. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की फॅक्ट आहे, आरबीसी हा एक सेलचा प्रकार आहे, रक्ताच्या पेशींचा एक प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो रेड ब्लड सेल. आरबीसी या रक्ताच्या पेशीच्या प्रकारामध्ये त्याला मायटोकॉन्ड्रिया नसते. ही फॅक्ट आहे, हे लक्षात ठेवायचं की आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. असा प्रश्न जरी आला तरी आपल्याला लक्षात ठेवायचं, आरबीसी ला मायटोकॉन्ड्रिया नसतो. आता पुढचा विषय असा आहे की प्लास्टिड्स. आपण बघितलं आतापर्यंतचे जे घटक होते हे सगळे ॲनिमल सेलच्या रिलेटेड बघितलं आणि त्याच्यातलं काय काय प्लांट सेल मध्ये कसं असतं ते पण थोडंसं डिस्कस केलेलं आहे. पण आता आपण जाऊयात की प्लास्टिड. फक्त आणि फक्त हे ओनली अवेलेबल असतात हे प्लांट सेल मध्येच. प्लास्टिड्स ओनली अवेलेबल इन प्लांट सेल्स. प्लांट सेल मध्येच प्लास्टिड हे असतात. त्याच्यानंतर दुसरा भाग असतो याच्या संबंधातला प्लास्टिकच्या, की त्याला दोन प्रकार असतात. एक क्लोरोप्लास्ट आणि दुसरा असतो ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. याच्यामध्ये असं असतं की क्लोरोप्लास्ट मध्ये तो ग्रीन पिगमेंट असतो. ग्रीन म्हणजे काय, की आपल्या पानांचा जो रंग असतो झाडाच्या तो हिरवा असतो. तो कशामुळे असतो, तो क्लोरोप्लास्ट मुळे असतो. क्लोरोप्लास्ट काय असतं, दुसरं तिसरं काही नसून तर प्लास्टिकचा एक
प्रकार आहे इथपर्यंत लक्षात ठेवायचं. मग क्लोरोप्लास्ट जो आहे त्याच्यामधला तो काय करतो की फोटोसिंथेसिस करतो. फोटोसिंथेसिस करतो म्हणजे काय करतो की फोटोची म्हणजे सूर्याचं जे सनलाइट आहे त्याला ऍब्सॉर्ब करून त्याचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करतो. म्हणजे त्याचा उपयोग हा रासायनिक एनर्जी मध्ये ऑर्गॅनिक एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. हे झालं हे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो सेलचा ऑर्गनेल येतो तो येतो व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स म्हणजे काय की सॅक लाईक स्ट्रक्चर स्टोअर्ड सॉलिड अँड लिक्विड सबस्टन्सेस. पेशीच्या आतमध्ये एक गोल व्हॅक्युल असतो, एक मोकळी जागा असते, गोल 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 असतात मोकळे, त्याच्यात काहीच नसतं, पण ते काय काम करतं, ते स्टोअर करतं सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्सेस स्टोअर करण्याचं काम ते करतं. आणि कंट्रोल ऑस्मॅटिक प्रेशर, त्याचं मेन फंक्शन काय की ऑस्मॅटिक प्रेशर कंट्रोल करतो. म्हणजे जर पेशीच्या बाहेरचं आणि आतलं प्रेशर जर कमी जास्त झालं तर गोंधळ होऊन जाईल ना, तर ते होऊ नये म्हणून ते प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करतं. ग्लायकोजन आणि इतर काही वॉटर वगैरे असेल ते स्टोरेजचं काम करतं. तर या ठिकाणी आपली पेशी ही संपलेली आहे असं मी तुम्हाला ठळकपणे सांगू इच्छितो. आणि ओव्हरऑल सगळे पेशीचे आपण कंपोनंट बघितलेले आहेत. यामध्ये इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे हे मला तुम्ही सांगावं. मी त्यासाठी एकदा समजण्यासाठी तुम्हाला स्क्रीनला हे शेअर करतो. केसात फुलं कधी माळायची नाही, पण सकाळी तुळशीला मात्र आठवणीनं फुलं व्हायची. कदाचित म्हणूनच ती मला जाम भारी वाटायची. हॅलो सर. कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. सरांना आवाज कमी जातोय त्यांच्या ह्याच्यात. ओके, मला थोडासा आवाज तुमचा काही येत नाही. कोणी काय म्हटलं आता काही कळलं नाही मला, पण ठीक आहे, आपण पुढचं सुरू करूयात. पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करूयात. व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना दिसतोय, माझा आवाज तुम्हाला सर्वांना येतोय, याचं फक्त मला एकदा कन्फर्मेशन द्या. ओके, दॅट्स गुड. तर आता आपण बघूयात की आपण पेशी बघितली ओव्हरऑल आणि पेशीचं स्ट्रक्चर बघितलं कसं असतं काय असतं, आणि हे कळलेलं आहे आपल्याला की सगळं जग, सगळे लिव्हिंग, सगळं जिवंत प्राणी, पेशी, हे सगळं जे आहे हे कशाने बनलेलं आहे, हे पेशींपासून बनलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही, याच्यापेक्षा वेगळं सायन्स नाही. वन्स यू लर्न द पेशी म्हणजे सेल, तुम्हाला सगळं कळलेलं आहे. म्हणजे पेशी. आता हे हे जे आहे आपण शिकलो, हे खूप महत्वाचं आणि आयोगाच्या दृष्टीने महत्वाचं आपण कव्हर केलेलं आहे. आता हेच सगळं एकदा अंडरस्टँडिंग आली तर थोडंसं एकदा वाचण्याचा प्रयत्न आज करायचा. मी जी डायग्राम शेअर केली ती डायग्राम परत परत एकदा बघण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होईल. कारण मला वाटतं पुढचं सेशन आता कधी असेल माहिती नाही, माझं सेकंड सेशनच आहे, तर तोपर्यंत हे विसरायला नको, माझी अशी दाट इच्छा आहे की कुठलंही ते असं विसरून जायला नको. की आपण शिकलो, एवढे मेहनत घेतली, एवढे एफर्ट घेतले त्याच्यावरती, आणि आता मेंदूला ताण दिला आणि आता ताणच झाला, संपला, असं व्हायला नको. तर हा एक मुद्दा. नवीन आता आपण टॉपिक चालतो करतोय, सेलशी संबंधितच आहे, पेशींशी संबंधित आहे. आता हा पुढचा पार्ट ए संपला, आता पार्ट बी. पार्ट बी संपला की आपलं सेलचा कम्प्लीट पोर्शन आज कव्हर होऊन जातो. नाऊ म्हणजे आता ऑर्गनकडेच डेव्हलप जातो. आता पेशीच्या आतमध्ये काही उरलेलं नाहीये, सगळं बाहेर बघायचं आहे आपल्याला. पण पेशीच्या आतमध्ये आपण शिरलो, पेशीच्या आतमधलं सगळं बघितलं, आणि लेक्चर संपताना वन्स वी विल रिमाइंड एव्हरीथिंग, आपण प्रत्येक रिवाइज करण्याचा प्रयत्न करूच. तो स्टार्ट करूया की सेलचे जे आहे ते टाइप्स कुठले आहेत.
पेशी जे आहेत, पेशीचे एक 2 टाइप होतात आणि हा टाइप मी समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर मला असं द्यायचंय, की आपण कुठल्या टाइपमध्ये जातो. हां, बेसिक म्हणून तुम्हाला खूप लक्ष देऊन ऐकायचंय, की पेशीचे 2 प्रकार असतात. एक प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरं असतं इकॅरियोटिक सेल. EUKARYOTIC इकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल हे 2 सेल्सचे प्रकार आहेत. याच्यामध्ये आपल्याला ह्युमन बीइंग म्हणजे आपण कशामध्ये जातो हे सांगायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी खूप लक्ष देऊन ऐकायचं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आर कॉल्ड इकॅरियोटिक सेल्स. म्हणजे काय, की ज्या ऑर्गनेल्सला मेम्ब्रेन्स असतात त्याला इकॅरियोटिक सेल्स असं म्हणतात. म्हणजे काय, की सेल आहे त्याला जर मेम्ब्रेन असेल तर त्याला इकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. तर वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियस असतं. वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियस असतं. म्हणजे काय, की न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियोप्लाझम पण आहे आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण आहे. वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियम पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स. म्हणजे काय, की आतमध्ये जर एखादा ऑर्गन नसेल, ऑर्गनेल्स म्हणजे काय, की पेशीच्या आतमधले घटक म्हणजे रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, आपण जे काही बघितले सगळे आता, ते सगळे ऑर्गनेल्स झाले. तर वेल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स असतात आणि वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियस पण असते. अशा सेल्सला म्हणतात इकॅरियोटिक सेल्स. कन्सिस्ट, महत्वाचा डिफरंट, कन्सिस्ट मोर दॅन 1 क्रोमोझोम. एकापेक्षा जास्त क्रोमोझोम असतो. हा नवीन शब्द आला, क्रोमोझोम. बरोबर. ज्या वेळेस आपण डीएनएचा स्टडी करू तेव्हा क्रोमोझोम आपण लक्षात घेऊ. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं, की क्रोमोझोम म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये एक दोऱ्यासारखं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, ज्याच्यावरती आपलं जेनेटिक्स स्टोअर केलेलं असतं. साध्या भाषेमध्ये सांगतोय मी, दिस इज नॉट ही सायंटिफिक डेफिनेशन नाही. साध्या भाषेमध्ये समजण्यासाठी फक्त सांगतोय, की न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियोप्लाझम मध्ये एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणजे डीएनए किंवा आरएनए म्हणतो, डबल स्टँडर्ड असेल तर, आणि सिंगल असेल तर आरएनए म्हणतो. म्हणजे एक स्ट्रक्चर असं जर असेल तर त्याला आपण आरएनए म्हणतो आणि एक असा आणि त्याला रिव्हर्स असा गुंडाळलेला म्हणजे डीएनए. उदाहरणार्थ एका फेअर अँड लवलीच्या क्रीमवरच्या जाहिरातीमध्ये तो डीएनएचं स्ट्रक्चर येतं. तर ते तसं जर असेल तर तो डीएनए. तर याचं म्हणणं काय आहे, की त्या इकॅरियोटिक सेलमध्ये एकापेक्षा जास्त क्रोमोझोम असतात. बस हे 3च गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट ही, की मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स म्हणजे सेलचे जे ऑर्गनेल्स आहेत आतमध्ये लायझोम, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, या सगळ्यांना काय असते, मेम्ब्रेन असते. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स. त्याच्यानंतर वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियस. दुसरा मुद्दा आहे वेल स्ट्रक्चर्ड न्यूक्लियस. न्यूक्लियसला खूप चांगलं स्ट्रक्चर असतं, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, म्हणजे त्याला फर्म एक शेप असतो. तिसरी गोष्ट अशी आहे, की एकापेक्षा जास्त क्रोमोझोम्स असतात. या असं जर काही दिसत असेल सेलमध्ये तर त्या सेलला म्हणतात इकॅरियोटिक सेल. कॅपिटल ई कॅरियोटिक सेल्स. आता दुसरा प्रश्न असा आहे, दुसरा पोर्शन असा आहे किंवा दुसरा कन्सेप्ट असा आहे याच्यामधला, की प्रोकॅरियोटिक सेल्स. व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल्स? तर ऑर्गनेलच्या भोवती मेम्ब्रेन नसते, याच्या उलट. प्रोकॅरियोटिक सेल्स ऑर्गनेल्सच्या भोवती मेम्ब्रेन नसते. त्याच्यानंतर आहे काय, सिंपल सेल असतात. बेसिक 3 भागामध्ये डिवाइड होतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन 3 भागामध्ये डिवाइड होतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियोप्लाझम. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियोप्लाझम. आणि याची साईज असते 1 to 10. साईज असते 1 to 10 मायक्रोमीटर. म्यू-एम 1 to 10 मायक्रोमीटर. पण इकॅरियोटिक सेल मध्ये असते 1 to 100 मायक्रोमीटर. म्हणजे 5 पासून 100 मायक्रोमीटर पर्यंत इकॅरियोटिक सेल असतात. आणि प्रोकॅरियोटिक मध्ये 1 to 10 मायक्रोमीटर एवढीच साईज असते. आणि सिंगल क्रोमोझोम असतो. लक्षात घ्या, सिंगल क्रोमोझोम असतो. आता याचं उदाहरण आहे
ते उदाहरण मी देत नाही. फक्त मला तुमच्याकडनं पहिला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ते जर उत्तर तुम्हाला आलं तर समजून घ्या सेल तुम्हाला व्यवस्थित समजली आहे. ज्यांना ज्यांना हे उत्तर आलेलं आहे. सो माझा प्रश्न असा आहे तुमच्या समोर की ह्युमन बिंग्स माणूस हा प्रोकॅरियोटिक सेलने बनलेला आहे का इकॅरियोटिक सेल बनला आहे? म्हणजे आणखी सोपं करण्यासाठी हा सिमेंटच्या विटांनी बनलेला आहे का मातीच्या विटांनी बनलेला आहे असं जर आपण म्हटलं तर 2 विटांचे प्रकार आहेत. एक विटांचा प्रकार आहे प्रोकॅरियोटिक सेल, दुसरा विटांचा प्रकार आहे इकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि इकॅरियोटिक सेलचा आपण डिफरन्सेस बघितले. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इकॅरियोटिक सेलमध्ये काय असतं की सेल ऑर्गेनेल सेलच्या आतमधले जे अवयव आहेत छोटे याला मेम्ब्रेन असते. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स असतात इकॅरियोटिक मध्ये. दुसरा प्रश्न असा आहे इकॅरियोटिक कन्सेप्ट असा आहे इकॅरियोटिक मध्ये की न्यूक्लियस हे वेल स्ट्रक्चर्ड असतं. त्याच्या आतमध्ये न्यूक्लियोप्लाझम असतं, त्याला मेम्ब्रेन असते. ही तिसरी गोष्ट अशी आहे. त्याच्यानंतर आहे की साईज त्याची आहे 5 ते 10 मायक्रोमीटर असते. 5 ते 100 मायक्रोमीटर मध्ये त्याची साईज असते. या व्यतिरिक्त इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 1 क्रोमोझोम, एकापेक्षा जास्त क्रोमोझोम त्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतात. आता हे जर आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघितलं तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असं नसतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गेनेल्स जे असतात ते फक्त एक च्या ऑर्गेनेलच्या भोवती काही मेम्ब्रेन नसते प्रोकॅरियोटिक मध्ये. सिंपल सेलचं स्ट्रक्चर असतात. त्याच्यामध्ये बेसिक 3 भाग असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियोप्लाझम. बस एवढंच सगळं त्याच्यात असते. त्याच्यानंतर न्यूक्लियस फुल्ली विकसित नसते. न्यूक्लियस जे आहे ते काही डेव्हलप नसते. पण इकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप्ड, वेल ऑर्गनाइज्ड असते आणि त्याची साईज आहे 1 to 10 मीटर, 1 to 10 मायक्रोमीटर. सिंगल क्रोमोझोम असतो. Now my question is that before all of my friends, आता तुम्हाला सांगायचं आहे की ह्युमन बिंग्स माणूस हा प्रोकॅरियोटिक मध्ये जाईल का इकॅरियोटिक मध्ये जाईल? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. सो आन्सर एक करेक्ट उत्तर आलेलं आहे. एक मी नाव घेणार नाही, फक्त 2 करेक्ट उत्तर आलेले आहेत. राईट, फक्त दोघांनाच कळलेलं आहे असं मी गृहीत धरतो. एक्झाम्पल दिलं की आणखी सोपं होईल. आपण जेव्हा बघितलं 3 पाटील यांचं पण उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, 2-3 लोकांना तरी कळते. 4 ओके. सो गुड, म्हणजे चांगला कळतंय असा याचा अर्थ. व्यवस्थित पोहोचतंय. कुठलाही फळा 5. व्हेरी गुड. सगळ्यांना व्यवस्थित कळतंय. आता आपण मी एक्झाम्पल म्हणजे तुम्ही उत्तर करेक्ट दिलेलं आहे. तुम्हाला खूप समजलेलं आहे की ह्युमन बिईंग जो आहे, माणूस जो आहे हा इकॅरियोटिक सेलने बनलेला आहे का प्रोकॅरियोटिक सेलने बनलेला आहे? आता आपण सेल बघितली, सेलमध्ये बघितलं की सेलचं स्ट्रक्चर कसं असतं. आतमध्ये सायटोप्लाझम असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या मध्ये न्यूक्लिओलस असतं, न्यूक्लियसच्या त्याच्यातच न्यूक्लिओप्लाझम असतं, न्यूक्लिओप्लाझमच्या आतमध्ये क्रोमॅटिन फायबर असतं, म्हणजे त्याचा डीएनए आरएनए असतो. त्याच्या व्यतिरिक्त जे सेलच्या भोवती सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमच्या आतमध्ये आपण सांगितलं वेगवेगळे ऑर्गन्स असतात सेलचे. तर ते कुठले कुठले असतात? मग आपण रायबोझोम्स बघितले 2 प्रकारचे. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया बघितला, लायझोझोम्स बघितले. या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर मग आता या सेलला ही झाली डेव्हलप सेल आणि सरळ आहे. जर डेव्हलप सेल जर असेल तर तो कोण असेल? ह्युमन बिईंग. मग आता जर असा प्रश्न एमपीएससीने किंवा आयोगाने असा विचारला की रॅबिट इज मेड अप ऑफ अ प्रोकॅरियोटिक सेल, असं जर म्हटलं तर तुमचं उत्तर काय येईल? रॅबिटची सेल डेव्हलप आहे ऑब्विसली, कारण ते प्रोकॅरियोटिक नाहीये, तो इकॅरियोटिक मध्ये आहे. मग प्रोकॅरियोटिक मध्ये कोण जातं? तर प्रोकॅरियोटिक मध्ये जातात सगळे बॅक्टेरिया. त्याच्यानंतर ब्लू ग्रीन अल्गी जे असतं ना आपलं शैवाळ ज्याला आपण म्हणतो, हे इट कम्स अंडर द प्रोकॅरियोटिक्स. याला सगळं तिकडे येतं ते प्रोकॅरियोटिक मध्ये. पण इकॅरियोटिक मध्ये तसं नाही. वेल डिफाईन, वेल स्ट्रक्चर, स्टँडर्ड आलेलं, सेल्सला एक स्टँडर्ड आलेलं आहे. तर ते असतं आपलं ह्युमन बॉडी. प्राणी जे मोठे मोठे मल्टी सेल्युलर, एकापेक्षा जास्त पेशींचे प्राणी आहेत आणि डेव्हलप झालेले आहेत, ते सगळे येतात आपले इकॅरियोटिक मध्ये. इथपर्यंत आपला सेलचा दुसरा भाग जो होता तो पण पार्ट बी पण आपण संपवला. आता आपला मुद्दा आहे, आपण पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोतच, पण यापूर्वी फक्त मला एक थांब पाहिजे की सगळ्यांना सगळं कळलेलं आहे.
आतापर्यंतच. जेवढे जास्त थंब तेवढी मला एनर्जी मिळणार. ओके, आता आपण बघितलं सेल. मग सगळं जग, थोडस आध्यात्मिक बोलतो, सगळं जग हे पेशीमय आहे. सगळ्या जगात पेशी आहेत, दुसरं काहीच नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, मोठे ऑर्गॅनिझम असतील, झाडं असतील, पाणी असतील, या सगळ्या जगात जिकडे तिकडे जाणार तिकडे पेशी आहेत. आणि या पेशींनीच हे सगळं जग व्यापलेलं आहे. आणि या पेशींचाच अभ्यास आम्ही आज केलेला आहे. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि या पेशींनी आता कसं सगळं जग व्यापलेलं आहे, कसं सगळं तयार झालेलं आहे, हे आपण थोडं थोडं ह्युमन बॉडीच्या अँगलने बघणार आहोत. माणसाच्या शरीराच्या किंवा ह्युमन बॉडीच्या कंटेक्स्ट मध्ये आपण ते बघणार आहोत. तर ते आपण बघतोय. त्याच्यासाठी थोडस लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि मॅक्झिमम 146 झालेलं आहे. जर पुढचे 15 मिनिट्स आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. नाही झालं तर पुढच्या सेशन मध्ये उरलेलं कव्हर करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात आलं की बेसिक युनिट काय आहे? सेल. सेल पासून मग काय होणार आता पुढे? सेल पासून होतील टिश्यू. टिश्यू काय? एकापेक्षा जास्त सेल्स एकत्र आल्या, एकापेक्षा जास्त पेशी एकत्र आल्या की त्याच्यापासून काय झालं? एखादी टिश्यू झाली. मग टिश्यू झाली. टिश्यू कल्चर हा शब्द ऐकला असेल तुम्ही. टिश्यू कल्चर म्हणजे काय की विशिष्ट प्रकारच्या पेशी घेऊन त्यांना ग्रो करून त्याच्यापासून परत त्या सेल सारखं जे त्यांचं कॅरेक्टर्स आहे ते तसं तयार करणं, म्हणजे त्याला म्हणतात टिश्यू कल्चर. ओके, तर मग हे झालं टिश्यू कल्चर. मग टिश्यू झाल्या. त्या टिश्यू पासून डेव्हलप होतो ऑर्गन. टिश्यू पासून डेव्हलप होतो ऑर्गन. आणि ऑर्गन पासून तयार होते ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीम पासून तयार होते ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा प्राणी. माणसालाही आपण 2 मिनिटांसाठी प्राणी कन्सिडर करू. मनुष्य प्राणी असं आपण त्याला म्हणूयात. तर टिश्यू पासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. ऑर्गन सिस्टीम पासून, टिश्यू पासून ऑर्गन तयार होतो. वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन एखादा ऑर्गॅनिझम तयार होते. हा क्रम आपल्याला एकदा लक्षात ठेवायचा आहे. मनपूर्वक एकदा डोळे बंद करून पूर्ण सच्चाईने, पूर्ण प्रेमाने, पूर्ण ताकदीने लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा असतो टिश्यू. सगळ्यात पहिल्यांदा असतात सेल. सेल पासून तयार होते टिश्यू. टिश्यू पासून तयार होतं ऑर्गन. ऑर्गन पासून तयार होते ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीम पासून तयार होतो ऑर्गॅनिझम. आता मला याचं उत्तर हवंय. सो सेल पासून काय तयार होतं? पटापट उत्तर द्या. सेल पासून काय तयार होतं? येस, सेल पासून टिश्यू. टिश्यू पासून ऑर्गन. ऑर्गन पासून काय तयार होतं? ऑर्गन सिस्टम. आणि ऑर्गन सिस्टम पासून काय होतं? ऑर्गेनिज्म. तो चलो अब देखते हैं ऑर्गेनिज्म को. तो ये ऑर्गेनिज्म जो है क्या होता है? काय नेमकं असतं ऑर्गेनिज्म? तर एखादा मनुष्य जो आहे, मला आपण कन्सिडर करू मी एक ऑर्गॅनिझम आहे. एखादा वाघ आहे तो पण एक ऑर्गॅनिझम आहे. एखादा हत्ती आहे तो पण एक ऑर्गॅनिझम आहे. हे कुठलंही गेलं ते सगळे काय आहेत? एक ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि हे जे तयार होतात, या तयार होण्याच्या या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपण कसं त्यांचं स्ट्रक्चरल झालेलं आहे, हे कुठल्या कुठल्या टिश्यू म्हणजे सेल्स तिथं आलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आणि ते बघितलं की आपला टिश्यू सेल्स नावाचा टॉपिक कम्प्लीट एंड होणार आहे. म्हणजे टिश्यू सेल्स इथं फिनिशच होऊन जाणार आहे, काहीच राहणार नाही त्यातलं. तर सगळ्यात पहिला भाग आहे की ॲनिमल टिश्यू. तर ॲनिमल टिश्यू आपण प्लांट टिश्यूला नंतर बघू. ॲनिमल टिश्यूज, बरोबर. आपण बॉटनीचं बघतच नाहीये सध्या, फक्त ह्युमन म्हणजे बायोलॉजी बघतोय. त्याच्यामुळे आपण ॲनिमल टिश्यूज घेतलं पहिल्यांदा. तर ॲनिमल टिश्यूज मध्ये काय येतं? तर दुसरं तिसरं काय नसून पहिल्यांदा 2 प्रकार येतात. एक सिंपल आणि दुसरं कॉम्प्लेक्स. सरळ सरळ आहे. एक सिंपल, दुसरं कॉम्प्लेक्स. एक साधा आहे, एक पूर्णच आहे. एक सिंपल आहे, एक कॉम्प्लेक्स आहे. एक सिंपल आहे, एक कॉम्प्लेक्स आहे. बरोबर. मग सिंपल मध्ये काय येतं की सिंपल मध्ये येतं इपिथेलियल टिश्यू. आता हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. हा जसा सायंटिस्टने डिस्कव्हर केला तसं आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. याच्यात आपण काही करू शकत नाही. सिंपल मध्ये येतं इपिथेलियल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूज.
इपिथेलियल टिश्यू सिंपल मध्ये येतं इपिथेलियल टिश्यू. या व्यतिरिक्त कॉम्प्लेक्स जे आहेत, कॉम्प्लेक्स मध्ये येतं कनेक्टिव्ह टिश्यूज, त्याच्यानंतर येतात मस्क्युलर टिश्यूज आणि त्याच्यानंतर येतात नर्वस सिस्टीम मधल्या टिश्यूज. म्हणजे काय की सिंपल आणि कॉम्प्लेक्स दोन भाग होतात अॅनिमल टिश्यूचे, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. हे झालं सिंपल, हे झालं कॉम्प्लेक्स. ओके, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल मध्ये होतं इपिथेलियल टिश्यू, सिंपल मध्ये एकच भाग पडतो इपिथेलियल टिश्यू, आणि कॉम्प्लेक्स मध्ये 3 भाग पडतात. एक असतं कनेक्टिव्ह, दुसरं असतं मस्क्युलर आणि तिसरं असतं नर्वस सिस्टीम, म्हणजे नर्वसच्या टिश्यूज जे आहेत, सेल्स आहेत ते. असं तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की सिंपल मध्ये नेमकं काय काय असतं. सिंपल मध्ये असतं इपिथेलियल टिश्यू. तर ह्या कुठे असतात, तर कंजेस्टेड ऑर्गनेल्स ऑफ द सेल्स. म्हणजे कंजेस्टेड ऑर्गनेल्स ऑफ द सेल म्हणजे असं एकदम खूप कंजेस्टेड जागेमध्ये बसलेल्या कॉम्प्लेक्स तयार झालेल्या असतात आणि कंटिन्युअस लेअर मध्ये असतात. झालं म्हणजे काय की स्किन इपिथेलियल टिश्यूच्या याच्यामध्ये जातो. आणि त्याचं फंक्शन काय, अशा टिश्यू पासून काय बनते, तर स्किन बनते. सरळ सरळ आहे. इपिथेलियल टिश्यू सिंपल टिश्यू आहेत, फंक्शन आहे स्किन. ब्लड वेसल आर इपिथेलियल. ब्लड वेसल जे आहेत त्या पण इपिथेलियल टिश्यूज पासून बनलेल्या आहेत. आणि प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स, ऑर्गन्स जे आहे डन बाय एपिथेलियल सेल्स होतं. म्हणजे एपिथेलियल टिश्यू जे आहेत हे आपले स्किनचे जे टिश्यू आहेत हे सगळं काय आहे, दुसरं तिसरं काही नसून एपिथेलियल टिश्यूचं आहे. लेअर असतात, कंटिन्युएशन मध्ये असतात, कॉम्प्लेक्स असतात, खूप सारे टिश्यू सेल्स एकत्र येऊन त्या टिश्यू बनलेले आहेत. आणि याचं काम काय असतं की ऑर्गन्सला प्रोटेक्शन देतात. आतमध्ये जे वेगळे लिव्हर फंक्शन, हार्ट, या सगळ्याला ते प्रोटेक्ट करतात. ओके, इथपर्यंत काही कन्फ्युजन नाहीये. हे झालं आपलं इपिथेलियल टिश्यू. नाव आहे इपिथेलियल. सिंपल मधला पहिला प्रकार, कॉम्प्लेक्स मध्ये आपण घुसलेलो नाही. सिंपल मधला पहिला प्रकार इपिथेलियल टिश्यू. कॉम्प्लेक्स मध्ये 3 प्रकार आहेत. कुठले कुठले, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि न्यूरल टिश्यू. तर ते आपण नंतर बघणार आहोत. पण पहिले आपण सिंपल संपवणार आहे. सिंपल मध्ये पहिला भाग आहे इपिथेलियल टिश्यू. मग इपिथेलियल टिश्यू ज्या कशा असतात, त्या कॉम्प्लेक्स असतात, एका ठिकाणी कंजेस्टेड बनतात. आणि त्याचं उदाहरण तर काय आहे, तर स्किन टिश्यूज जे बनलेले आहेत ते इपिथेलियल. ब्लड वेसल्स जे असतात त्या पण इपिथेलियलने बनलेले असतात. प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स हे त्याचं मेन फंक्शन आहे. इपिथेलियल टिश्यूचं आतमध्ये असलेल्या ऑर्गन्सचं प्रोटेक्शन करणं, त्यांचं रक्षण करणं हे इपिथेलियल टिश्यूचं काम आहे. याच्यामध्ये आपण आता फक्त नावं बघणार आहोत आणि ते कुठे असतं ते बघणार आहोत की इपिथेलियल टिश्यू मध्ये टाइप्स कुठले कुठले येतात. पहिलं येतं सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल लेअर इनसाइड कॅपिलरीज. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. आता हे नावं जे आहेत हे लक्षात ठेवायचे का? ठेवले तर फार चांगलं आहे, नाही ठेवलं तरी हरकत नाही. पण प्रयत्न करा, कारण बऱ्याचदा हे नावं परीक्षेत विचारल्या जाणार नाहीये, असा प्रश्न आलेला नाहीये. पण तरी हे जर अंडरस्टँडिंग असलं तर थोडंसं एखादा ऑप्शन एलिमिनेट करायला मदत होते. तर त्याचा पहिला प्रकार आहे सिंपल ॲक्वॅमस इपिथेलियम. म्हणजे कॅपिलरीज ज्या असतात आपल्या रक्ताच्या, आपण कॅपिलरीज हा एक नवीन शब्द आलेला आहे. ब्लड सर्क्युलेशन मध्ये कॅपिलरीज बघणार आहोत. तर त्याचं जे असतं, तर त्याच्या आतमधून जे लेअरिंग असतं ते तयार होण्यासाठी हे सिंपल ॲक्वॅमस एपिथेलियम सेल्सचा यूज होतो. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड ॲक्वॅमस इपिथेलियम. सिंपल आणि स्ट्रॅटिफाईड म्हणजे आउटर लेअर ऑफ द स्किन. स्ट्रॅटा म्हणजे लेअर 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 मध्ये स्ट्रॅटिफायफिकेशन झालेलं असतं. तर आउटर लेअर ऑफ द स्किन जे आहे ते स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियमचं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर आहे कॉलमनर इपिथेलियम. कॉलमनर इपिथेलियम, आता बघा प्रत्येक पेशींचं काम वेगळं आहे, त्यांचं फंक्शन वेगळं आहे. कॉलमनर इपिथेलियम म्हणजे काय की आपल्या पोटामध्ये जे आतळं बनलेलं असतं ते बसलेलं असतं कॉलमनर इपिथेलियम टिश्यूंनी. म्हणजे त्या सेल्सच आहे, पण त्यांचं प्रकरण वेगळं आहे, त्या टिश्यूचं प्रकरण वेगळं आहे. नाहीतर तिथे वेगळ्या सेल्स असल्या तर त्यांचं फंक्शन झालं असतं का? म्हणजे अन्न खातो आपण, तिखट, आंबट, चिंबट जे काय असेल ते, कडू, पचवतो सगळं, सत्य असत्य, एवढं सगळं पचवण्याची क्षमता त्या इंटेस्टाईन मध्ये त्या कॉलमनर टिश्यूची असते. इतर कुठली टिश्यू हे सगळं पचवू शकली नसती, राईट. तर ते कॉलमनर एपिथेलियल टिश्यूचं काम आहे. त्याच्यानंतर येतं ते सिलिएटेड कॉलमनर एपिथेलियम. सिलिएटेड कॉलमनर एपिथेलियम खूप शब्द सोपा आहे. सिलियम म्हणजे काय की आपलं हे स्किन आहे आणि याला असे जर गोल 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 असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झाले तर त्याला म्हणतात सिलिया. सिलिएटेड इपिथेलियम
हे कुठे असतात? रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये. याचा उद्देश एवढाच आहे की रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं जे फुफ्फुस आहे आपलं, समजा असं फुफ्फुस आहे, या फुफ्फुसाच्या आतमध्ये एवढीच जागा आहे. पण याला जर मी असे स्पाइक तयार केले 1, 2, 3, 4, 4 तर त्या स्पाइकचा एरिया वाढतो. म्हणजे आत बाहेरून आलेली हवा ते इतक्या स्पाइकला घासून जाणार. इतक्या स्पाइकला घासून झाल्यामुळे तेवढ्या प्रमाणे ते ऑक्सिजन आतमध्ये घेणार. एवढा असेल म्हणजे एरिया वाढतो त्या फुफ्फुसाचा. म्हणजे कॉन्टॅक्ट एरिया वाढतो आणि तो फुफ्फुसाचा कॉन्टॅक्ट एरिया वाढवण्यासाठी फुफ्फुसाच्या आतमध्ये जे पेशी असतात त्याला म्हणतो आपण सिलिएटेड किंवा सिलियरी इपिथेलियल टिश्यू. तर हे 4 प्रकार इपिथेलियम मध्ये आहेत, सिंपल टिश्यू मध्ये आहेत. सिंपल टिश्यूचं सिंपल गोष्ट आहे, पहिलं फंक्शन त्याचं एवढंच आहे की त्या इपिथेलियल टिश्यू ज्या असतात त्या कंजेस्टेड ऑर्गनेल्स ऑफ सेल्स आहेत. अरेंजमेंट ऑफ सेल्स असते, कंजेस्टेड अरेंजमेंट ऑफ सेल्स असते. त्याच्यानंतर कंटिन्युअस लेअरिंग मध्ये असतात त्या. हे 2 त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन्स काय आहे तर स्किन फॉर्मेशन जे आहे, स्किन त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स जे आहेत ते त्याच्यापासूनच बनलेले आहेत. त्याच्यानंतर जे आहेत की प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स जे आहे ते डन बाय कोणतं तर इपिथेलियल सेल्स. ऑर्गनचं प्रोटेक्शन कोणी केलेलं असतं तर ते इपिथेलियल सेलनं केलेलं असतं. त्याच्यानंतर आपण बघूयात की टाइप्स कुठले आहेत, कुठे कुठे आहेत. तर त्याच्यामध्ये 4 बेसिक इपिथेलियलचे टाइप्स आहेत. एक सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, दुसरा आहे स्ट्रॅटिफाईड, म्हणजे स्ट्रॅटा म्हणजे असं लेवल आहे, त्याला एक क्लिअर लेवल आहे. सिंपल स्ट्रॅटिफाईड सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम, कॉलमनर इपिथेलियम आणि सिलिएटेड इपिथेलियम. 4च त्याच्यामध्ये प्रकार आहेत. सिंपल आहे तर लेअर इनसाइड द कॅपिलरीज, म्हणजे रक्ताच्या वाहिन्या ज्या आहेत त्याच्या आतमधली जी लेअर आहे तर ती कशामध्ये बसते तर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमने बनलेली असते. याच्यानंतर दुसरं आहे की स्ट्रॅटिफाईड जे आहे त्याच्यामध्ये आउटर लेअर ऑफ द स्किन, म्हणजे स्किन जर आपण कट करून बघितलं तर त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या लेयर्स असतात, तर ते त्याच्यामध्ये बनलेलं आहे. त्याच्यानंतर कॉलमनर, कॉलम या शब्दावरून घ्यायचं की आपल्या पोटामधला जो इंटेस्टाईन आहे तो कॉलम सारखा आहे असं इमॅजिन करायचं. आणि त्या कॉलमनर इपिथेलियम जे आहे ते कशाने बनलेलं आहे तर त्या इंटेस्टाईन कशाने बनलेलं आहे तर कॉलमनर इपिथेलियम सेल्सने बनलेलं आहे. सो दॅट इज अगेन दिस पार्ट. आणि त्याच्यानंतर आहे सिलिएटेड. सिलिएटेडचं लक्षात घ्यायचं, सिलिएटेड जे आहे ते आपल्या फुफ्फुसांमध्ये आहेत. हवेचा एरियाचा जास्त कॉन्टॅक्ट व्हावा म्हणून ते फुफ्फुसांमध्ये त्यांची रचना केलेली आहे. या ठिकाणी 4 प्रकार आपले नक्के बघितले. त्याच्यानंतर 5 आणि 6वा 2 प्रकार आहेत. जस्ट फक्त लक्षात ठेवायचे आहेत. क्युबॉइडल इपिथेलियम, ते क्युबॉइड शेपमध्ये असतात. त्याच्या नावातच त्याचं आहे की त्याला क्युबॉइडल इपिथेलियम असं म्हणतात. प्रेझेंट ॲट द इनर लेयर ऑफ सलायव्हरी ग्लँड अँड रिनल ट्यूब्स, म्हणजे सलायव्हरी ग्लँड जे आहेत आतमध्ये त्याच्या आतमध्ये क्युबॉइडल टिश्यू आहे सलायव्हा तयार करण्याचे, त्याला आपण म्हणतो क्युबॉइडल टिश्यूज. इपिथेलियलचा एक पुढचा आपलं प्रकार आहे. आणि दुसरं आहे की ग्लँड्युलर इपिथेलियम. आता ग्लँड्युलर इपिथेलियम जो आहे हा 5वा आणि 6वा प्रकार आहे त्याचा इपिथेलियमचा. तर तो कुठे असतो तर तो मल्टीसेल्युलर टिश्यू आहे. स्वेट जो येतो आपल्याला आणि सिक्रेशन जे असतं टिश्यूज ते त्याच्यामुळे होत असतं, ग्लँड्युलर इपिथेलियममुळे. तर हे सगळं पुढचं झालेलं आहे. एवढे सगळे आपले प्रकार इथे आपले संपलेले आहेत टिश्यूज मधले. आणि आता पुढचा जो भाग आहे आपला तो आहे कॉम्प्लेक्स टिश्यूज. तो आपण आज घेणार नाही आहोत. आपण आज लास्ट शेवटचे 2 मिनिटं आहेत, या 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूयात की आपण काय काय कव्हर केलं. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं आज सुरुवात जेव्हा केली तेव्हा एका प्रश्नाने सुरुवात केली की अस्थिसंस्था संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते, असा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. त्याच्यावरती सगळ्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे की ते संरक्षण करते, हालचाल करते, रक्तोत्पादन करते आणि क्षारांचे संवर्धन करते, असं 4 त्याचा करेक्ट आन्सर असलेला पर्याय असलेला उत्तर तुम्ही दिलं. त्याच्यानंतर आपण बघितलं, रिवाइज केलं की गेल्या सेशन्स मध्ये काय झालं, तिथून आजपर्यंत काय केलं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली की सेलचं जे स्ट्रक्चर आहे, एंटायर सेलचं स्ट्रक्चर, आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा स्क्रीनवर शेअर केलं मी, ते पण बघितलं. सेलच्या वॉल बघितली, सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम बघितलं, सेलच्या आतमधले वेगवेगळे ऑर्गन्स बघितले, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं ते बघितलं. एवढं सगळं बघितलं. आणि नंतर आपण बघितलं की या सगळ्या सेल्स मधून, म्हणजे या सगळ्या ऑर्गन्सचं फंक्शन, त्यांची लोकेशन, त्यांची साईज, हे सगळं आपण आज डिस्कस केलेलं आहे. आणि या नंतर आपण बघितलं की या सेल्स पासून तयार होतं तर टिश्यू.
टिश्यू तयार होतात, टिश्यू पासून ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम पासून ऑर्गॅनिझम. तर हे सगळं बघितलं आणि मग ह्या सगळ्यांचं करताना आपण हे बघण्याच्या आधी 2 गोष्टी बघितल्या, की सेलचे टाइप्स असतात. एक तर प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. मग त्याच्यामध्ये कोण येतं? तर उत्तर तुम्ही करेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलेलं आहे, की इकॅरियोटिक हा ह्युमन बीइंगचा असतात. तर ते दॅट रिफ्लेक्ट्स हे असं सांगतं मला, की तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय, तुम्हाला माझ्या गोष्टी कळतायत. इथपर्यंत आपण येऊन थांबलो. त्याच्यानंतर आपण बघितलं, की टिश्यूजचे जे प्रकार आहेत, म्हणजे आता सेल संपली आपली तेव्हा प्रोकॅरियोटिक, इकॅरियोटिक मध्ये आपण मग बघितलं टिश्यूज. तर टिश्यूज मध्ये आपण बघितलं, की सिंपल आणि कॉम्प्लेक्स 2 प्रकार आहेत. आपण सिंपल मध्ये जे पुढचे 6 प्रकार आहेत ते आपण बघितले आणि कॉम्प्लेक्स मध्ये आपण त्याचे 3 प्रकार जे आहेत ते बघितले, की कॉम्प्लेक्स मध्ये असतात मस्क्युलर, न्यूरल आणि हे सगळे प्रकार आपण बघितले आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत, की सगळ्यांचं सहकार्य मला चांगलं मिळालं आणि या ठिकाणी आपण हे सेशन थांबणार आहोत. पुढचं सेशन सरांनी डिसाईड केल्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत पार्ट 2 जो कॉम्प्लेक्स टिश्यूचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स समजणं सोपं जाणार आहे, कारण आता आपल्याला टिश्यू समजलेले आहेत किंवा सेल्स समजलेले आहेत, ऑर्गन्स समजलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करणार, की कुठलंही पुस्तक कुठल्याही प्रकाशनाचं घ्या, तुमच्याकडे जर असेल तर ते फक्त वाचा. म्हणजे हे सगळं जे केलेलं आहे हे तुम्हाला पुढच्या सेशनला उपयोगातील रिमाइंड करता येईल किंवा लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. सगळ्यांनी मला एक थंब तुमच्याकडनं अपेक्षित आहे. व्हेरी गुड. 2, 3. अशा पद्धतीने 4 वाढतायत लोकांचे थंब. सो थँक यू सो मच सगळ्यांना. मनापासून वीकेंड साजरा करा. 21 ऑगस्टला आपल्याला ही परीक्षा काहीही करून क्वालिफाय करायची आहे आणि मुख्य परीक्षेच्या प्रवाहासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबूयात.